हालेलुया हालेलुया. प्रेज लॉर्ड सर्वांना. आशीर्वादित आहात. वर्षीमध्ये देवबापाने बरेच लोकांना स्पर्श केला. हालेलुया. देवबापा चांगला आहे. ते बाबाच्या वर्षामध्ये माझा अनुभव घेऊन बघा मी किती चांगला आहे. हालेलुया. जेवढा आम्ही देवाचा अनुभव घेऊ तेवढा आम्ही कमी पडू देण्यामध्ये बाबा कमी पडणार नाही. हालेलुया. बाबाने मला तर रडवले आठवून बाहेरून. हालेलुया. आजच्या दिवसामध्ये प्रियानं जसं या वर्षासाठी देवबापाने अभिवचन दिलेच ते आपण कंटिन्यू देववचन धरून वाचणार नाही पण त्याच्या टच मध्ये आपण राहणार आहे. हालेलुया. आजचा टॉपिक वेगळा आहे पण अभिवचन आपण वाचूया. यशाया 34:8, आयझाया 34:8, आयझाया 34:8 वाचूया. यशाया 34:8. सियोनला न्याय मिळावा म्हणून सूड घेण्याचा हा परमेश्वराचा दिवस, प्रतिफळ देण्याचे हे वर्ष होय. हालेलुया. सियोनला न्याय मिळावा म्हणून हा लक्षात ठेवा. मग मी विचारलं अभिवचन काय होतं. सगळी म्हणाले सूड घेण्याचं वर्ष आहे. अभिवचन मेन काय आहे. सियोनीला न्याय मिळवून देणारा वर्ष आहे. ज्या ज्या लेकराने दुःखात कष्टात रडण्यामध्ये घालवल्या त्यांच्यासाठी हा वर्ष अनुकूल आहे. देवबापा न्याय मिळवून देणार आहे. कुठूनही तुमच्या जीवनामध्ये त्रास आलेला असू दे देवबापा न्याय मिळवून देणार आहे. आणि आज पण देवबापा जे वचन आम्हाला दिलेलं आहे ते आजच्या मीटिंगसाठी हा जो अभिवचन आहे आपल्या वुमेन्स मीटिंगसाठी देवबापाने स्पेसिफिकली दिलेला प्रॉमिस वर्ड आहे. मिनिस्टरने पण आपल्याला देवाने एक वचन दिलेलं आहे. कुठलं दिलं. लवकरात 16:20 शांतीदाता परमेश्वर लवकरात लवकर सैतानाला तुमच्या पायाखाली तुडवायला देईल. आता देईल म्हणून वाट बघत बसायचा नाही. ऑलरेडी तो पायाखाली तुडवायचा त्याला रोज. हालेलुया. देणार आहे वाट बघतो अजिबात नाही. हालेलुया. ऑलरेडी तो आपल्या पायाखाली आहे. त्याला तुडवायचा नाही. रोज एक विजयी जीवन जगायचं, आनंदी जीवन जगायचं. हालेलुया. आजचं वचन आहे स्तोत्र 116 त्यामध्ये 12 वचन. 116:12 Psalms 116:12. स्तोत्र 116:12. हा. परमेश्वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकाराबद्दल मी त्याचा कसा उत्तर येऊ. नाही. स्तोत्र 116:12. हा. परमेश्वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकाराबद्दल मी त्याचा कसा उत्तराई होऊ. हालेलुया. परमेश्वराने माझ्या जीवनामध्ये केलेल्या सर्व चांगल्या गोष्टी मी कसं उत्तराई हो. हाऊ कॅन आय पे बॅक. म्हणजे कसं मला देवाने एवढं चांगलं केले मी देवासाठी काय करू. हालेलुया. आता कुणी पण काय दिले की थँक्यू म्हणतो की नाही. आपण थँक्यू म्हणली पाहिजे. येशूने शिकवला म्हणा. धन्यवाद म्हणा. हालेलुया. धन्यवाद म्हणा. हा इंग्लिश लोकांनी शिकवलेला नाही. येशूने शिकवलेला गोष्ट आहे. थँक्यू म्हणा. धन्यवाद म्हणा. हालेलुया. काय म्हणलं त्या ठिकाणी की परमेश्वराने माझ्या जीवनामध्ये एवढ्या चांगल्या गोष्टी केल्या त्याचं मी कसं परतफेड करू. त्याचं उत्तराही कसं करू. कसं देवबापाला मी काय देऊ. त्यासाठी मी जेव्हा मी आज प्रार्थना करताना हे वचन दिले मी देवबापाकडे म्हटलं देवबापा प्रेयर आणि लोकांमध्ये 90+ लोक 90% पेक्षा जास्त लोक दुःखी आहेत. क्लिअर समजायला. इथं बसलेल्या या लोकांमध्ये 90% पेक्षा जास्त लोक दुःखी आहेत, कचलेले आहेत, दबलेले आहेत, निराश आहेत. काय लेखांच्या परिस्थितीत मुख उघडून तोंडातून कुणाला सांगू पण शकत नाही आपले दुःख काय आहे. समजायला मी काय बोलायला. मी म्हटलं देवबापा मग ही अभिवचन काय. देवबापा म्हटलं सैतानला असू दे. हालेलुया. जेव्हा आम्ही देवाची स्तुती करत असतो सैतानला असतो त्याला काय करू. याला एवढा त्रास द्यायला हे शिव्या देत नाही, शाप देत नाही, देवाला विसरत नाही आणि उलट देवाला धन्यवाद करते. काय म्हणणार तो पायाखाली येणार. हालेलुया. म्हणून माझा परमेश्वराचा एवढ्या चांगल्या गोष्टीचा मी भरपाई कसा करू. कसं त्याला मी प्रतिफळ देऊ. त्याने केलेल्या गोष्टीचा मी धन्यवाद
कसा करू? दुसरा वचन वाचा त्यामध्ये, स्तोत्र 116 मधला दुसरा वचन, Psalm 116 verses 2. स्तोत्र 116:2. हा, त्याने आपला कान माझ्याकडे लावला आहे, येस, म्हणून मी जन्मभर त्याचा धावा करेन. आमेन. का आम्ही त्याची दावा केली पाहिजे? त्याचा कान त्याला माझ्याकडे लावलेला आहे. तुमची लोक तुमचं ऐकणार नाही, ऐकून नाही कसं काय ऍक्शन करणार, नाटक करणार. समजा मी काय बोलालो, मला कुठं ऐकू आलं, तू काय बोललीस माहितच नाही, मला लक्षातच आलं नाही. अगं किती लोक असतात, म्हणजे सगळ्यांचा अनुभव आहे. हालेलुया. हा, मी कुठं होतो, कुणाशी बोललीस तू, मला कुठं सांगितले. हालेलुया. आणि तो वचन काय म्हणते, माझा बाबाचा कान माझ्याकडे आहे, म्हणून मी माझं जीवनभर त्याच्याशीच मी बोलत जाईन. कुणाला सांगणार हो? जो ऐकतो त्याला सांगणार ना. जो ऐकतो त्याला काय सांगून उपयोग आहे? बायबलमध्ये कोणी काय म्हणते, ज्याला कान आहे ते ऐको. आता देवाने सगळ्यांना 2 कान दिलेत, दिलेत की नाही? 1 तोंड 2 कान. का दिलेत 2 कान? ऐका, चांगला ऐका. पण आज किती लोक ऐकतात? मग देव बाप्पाने 2 कान देऊन वर्ण हा शब्द का म्हणायचं? ज्याला कान आहे ते ऐको. सगळ्यांना कान दिले, सगळे ऐकत नाही. पण इथं वचन म्हणते, माझा देवाचा कान माझ्याकडे लागलेला, म्हणून माझं जीवनभर मी त्याची दावा करेन. पुन्हा एक बार वाचते, व्हेरी इम्पॉर्टंट, लक्ष देऊन ऐका. स्तोत्र 116:2. हा, त्याने आपला कान माझ्याकडे लावला आहे. कुणी लावले? माझ्या बाबांनी त्याचा कान माझ्याकडे लावलेला आहे. एवढं जग मोठं असू दे, जगातील लय मोठे मोठे लोक असू दे, लय रुबाबदार लोक असू दे, मी छोटी असू दे, पण त्याचा कान माझ्याकडे लावलेला आहे. हालेलुया. पुढे, म्हणून मी जन्मभर त्याचा धावा करेन. कधी? जन्मभर, as long as I live. जोपर्यंत या पृथ्वीवर मी जिवंत आहे, मी त्याचीच दावा करणार, कुठल्या माणसाकडे मागणार नाही. हालेलुया. काय वचन आहे. मी म्हणलं, डॅडी काय तरी मी सांगायचं ठरवलं, तू काय द्यायलास, तू जा आणि सांग. हालेलुया. किती स्पष्टपणे का त्याला मी हाक मारली पाहिजे. आम्हाला मी म्हटलं ना, तो आदी आणि अंत आहे, तो सुरुवात आणि तो शेवट आहे, तो इंजिन आहे, गाड आहे. आता मध्ये किती पण भोगे येऊ दे, कुठलं ड्रिलमेंट होऊ दे, कुठं आग लागू दे, कुठं उडू दे, कुठं पडू दे, कोण काय करू दे, काही फरक पडत नाही. हालेलुया. समजायला काय बोलालो? तोच इंजिन आहे, तोच गाड आहे, तोच म्हणा स्टॉप कर, स्टॉप कर, जाऊ दे, जाऊ दे. आणि आपल्या इंजिन मध्ये बसलेला आपण कुठं कुठं घेऊन जायला, कशाला टेन्शन घेतो मधल्या बोगीबद्दल? कशाला मधल्या बोगीबद्दल काळजी करता? बाबा म्हणतात, माझ्या लेकरांना सांग मला बघायला, मला हाक मारायला सांग. त्यांनी निराश व्हायची गरज नाहीये. काय बोलायला, तुला काय माहितीये, तोंड बंद कर म्हणतात ना. हा, म्हणतात की नाही, तुला काय माहितीये ग बस, हा, तुला काय समजते. पण बाबा म्हणतात, मी ऐकलं बाळा, तू बोल, तू बोलत जा, किती पण बोल, मी कंटाळत नाही, तू बोलत जा. तो म्हणून बोलतो, एकदम परफेक्ट बोलतो, कसं पण बोलतो, बोलत जा, मी ऐकतो. म्हणून जन्मभर त्या बाबाशी बोलत बसायचं. कधी टाकायचं नाही बोलताना, कधी दमायचं नाही. आज सकाळी एका लेकराचा मला असा फोन आलेला, म्हटले मी एवढी गोंधळात आहे, म्हटले मला काही समजत नाही काय करू, लई निराश आहे, मला काय पटना, मला काही समजना, एवढा कन्फ्युजन मध्ये आहे, काय करू, कुठला डिसिजन घेऊ, काय करू, काय. म्हणजे तू काय डिसिजन घ्यायला, तू म्हणजे कन्फ्युजन काय, का तू अस्वस्थ आहे, तू देवावर बेस टाकत नाहीस. किती समोर काही स्थिरता आपल्याला माहित नाहीये, पण एक विश्वास असतो की मी माझं जीवन देवाच्या हातामध्ये दिलेलं आहे, माझं वाईट होणार नाही. मी म्हटलं प्रेयर कर बसून, ती म्हणते प्रेयर तर करतो. त्याला म्हटलं एखाद्या व्यक्तीशी आपला संबंध जोडण्यासाठी, नाते संबंध बळकट होण्यासाठी कम्युनिकेशन पाहिजे, बरोबर आहे ना.
एकमेकांशी आम्ही जेवढं बोलतो तेवढं आमचं फ्रेंडशिप. आता कोणी पण असं आहे का आम्ही लई क्लोज फ्रेंड आहे, आम्ही बोलतच नाही असे म्हणारे कोण आहेत का? आहेत का कोण? ते क्लोज फ्रेंड होऊ शकतात का? होऊ शकतात का? हा, क्लोज फ्रेंडशिप म्हणले की कसं बोलत राहायला पाहिजे. जेवढं आम्ही बोलतो एकमेकांबरोबर तेवढं एकमेकांना समजून की त्यामध्ये प्रीती वाढतो, रिलेशनशिप वाढतो, स्ट्रॉंग होतो, सगळ्या गोष्टी. जर बोलतच नाही तर काही वाढत नाही. त्या लेखनाला मी एकच म्हटलं, न दिसणाऱ्या गोष्टी लांब असं लोक तुला फ्रेंडशिप करता येत नाही म्हणतीस ना, मग देवाशी तुला फ्रेंडशिप कसा होईल? बोल त्याच्या बरोबर, बोलत ना त्याच्या बरोबर आणि ऐकतो काय म्हणतो. तो ऐकतो कशानं? बायबलच्या द्वारे बोलतो. आता आम्ही काय करतो, गडबडतो गडगड आणि निघून गेले. कसं होणार? टाइम पाहिजे देवाची योजना जाणून घेण्यासाठी. बसली पाहिजे देवाकडं. देव बाबा काय म्हणालात, काय बोलालात, काय सांगालात, माझ्यासाठी काय आहे, सगळं आम्ही वेळ काढून बसले पाहिजे. म्हणजे काय म्हणतात, माझं आयुष्यभर मी त्यालाच बोलत राहीन कारण त्याचा कान माझ्याकडे आहे. धमकी देत बसत नाहीये. का नाही सांगत काय आहे? का नाही सांगत काय? कान हाय म्हणून का म्हणालात? हॅलो, दे बाबा कान माझा तुमच्याकडे म्हणून काय म्हणतात? तू बोल, तुला लई बोलायचं आहे ना, तू बोलत जा, मी ऐकत नसतो. जगात ऐकत नाही कोण कुणाची, कोण कुणाचं ऐकत नाही. पण बाबा मला तू बोलत जा, मी आहे, माझं कामच दिलं तुला, बोलत जा. वा, काय बाबा आहेत. हालेलुया. म्हणून निराश व्हायचं नाही, बोलत जायचं बाबा बरोबर. काय पण होते, मी लोकांना म्हणतो, मनात काय वाईट वाटू दे, दुःख येऊ दे, आनंद येऊ दे, सगळं बोला बाबाला. निराशा रडत बसू नका, लई आनंद विसरू नका. कनेक्शन मध्ये राहा, कंटिन्युअसली बोलत राहा. मी म्हटलं ना शिवच्या लग्नाचा एक एक गोष्टीला ते लेकरं फोन करत होते. आता लग्नात मुली किती रांगात असतात. नवरी का आठवतं का नवरीना? एक एक क्षणाला ती प्रेयर करत होती, प्रेयर करून घेत होती. एंगेजमेंटचं असू दे, लग्नाला जायचं असू दे, प्रत्येक गोष्टीला म्हणजे लक्ष आपल्या देवाकडे पाहिजे. मी परत सांगतो, देवाच्या लेकरांसाठी कठीण आणि कठीण दिवस आहे, पण सगळ्याकडे नाही. विजय आमचाच आहे, पण त्यातून आम्हाला जायलाच लागतो, त्यातून जायलाच लागतो. जसं मला म्हटलं ना, यावर्षी वचनासाठी, शुभवर्तमानासाठी अनुकूल परिस्थिती आहे. भरपूर लोक प्रभूमध्ये येणार आहेत, भरपूर लोक देवावर विश्वास ठेवणार आहेत, येशू जवळ भरपूर लोक येणार आहेत. आम्हाला शुभवर्तमान सांगण्यासाठी पण एक चांगली संधी आहे. पण इथे काय सांगते, निरंतर तू माझ्याशी बोलत राहा, माझं काम मी तुला दिलेलं आहे. मलाकी 14 अध्याय काढूया. मलाकी 4, मला काय चॅप्टर 4 त्यामध्ये 1 पासून आपण थोडं वचन वाचू. आय थिंक 1, 2, 3. मलाकी 4, 1, 2, 3. मलाकी 4 अध्याय हा. 1 पासून पुढे. हा, भक्तीसारखा तप्त दिवस येत आहे. येस. सर्व गर्विष्ठ व सर्व दुराचारी धसकट बनतील. तो येणारा दिवस त्यांना जाळून टाकेल. त्यांचे मूळ, फांदी वगैरे काहीच राहू देणार नाही, हा. असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. एक मिनिट, काय म्हणालात? भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे आणि जे अनादर करणारे लोक आहेत, पापी लोक आहेत, त्यांना भस्म करून टाकणार आहे, त्यांचं वाईट होणार आहे, त्यांना नाश करून टाकणार आहे. भयंकर कठीण दिवस येत आहे. पुढे, पण तुम्ही जे माझ्या नावाचे भेट धरणारे, आमेन, त्या तुमच्या न्यायाचा सूर्य उदय पावेल. येस, त्याच्या पंखाच्या ठाई आरोग्य असेल. हालेलुया, तुम्ही गोठ्याच्या वस्त्राप्रमाणे बाहेर पडून पावलाल. हालेलुया. जगाच्या लोकांसाठी कठीण आहे, पण आमच्यासाठी नाही. हालेलुया. काय म्हणतात तुम्ही? न्यायत्वाचे सूर्य तुम्हाला उदय पावेल. अभिवचन काय दिले? सियोन खण्याचे बंदिवान आहे त्यांच्यासाठी सूड घेण्याचा प्रतिफळाचं वर्ष आहे. ज्या ज्या ठिकाणी आम्ही दडपणाखाली, प्रेशरखाली, चिंतेखाली आहोत, त्या त्या ठिकाणी परमेश्वर आपला गौरव प्रकट करणार. म्हणजे काय म्हणतात? धार्मिकतेचा सूर्य तुमच्यावर उदय पावेल. सूर्य म्हणजे काय? प्रकाश, देवाचा रायचियस, सन ऑफ रायचियसनेस, येशू ख्रिस्त, त्याचा प्रकाश आम्हावर उदय पावेल आणि देव त्याच्या पंखाखाली आम्हाला आरोग्य मिळेल. या वर्षी अभिवचन आहे, लोकांना आरोग्यदान मिळणार.
कुठलीही गोष्टीमध्ये तुम्ही आजारी असाल ते बाबा तुम्हाला स्पर्श करून मिराकलसने तुम्हाला हील करतात. पण तुमचं लक्ष आजारपणाकडे नको, देवाकडे पाहिजे. तसं मी तुम्हाला म्हटलं माझी साक्ष 14 mm गॉल ब्लॅडर मला 2022 डिसेंबरला मला सर्जरी करायचं म्हणून गडबड केलेली. 23ला तरी पूर्ण दवाखाना बघून आले, सगळं केलं, जाऊन ऍडमिट व्हायचं, ऑपरेशन करायचं. 14 mm ची स्टोन, पित्ताशयातला कड, किडनी नाही, किडनी स्टोन नाही. स्टोन म्हणजे सगळ्यांना पित्ताशय मूत्रपिंड नाही, पित्ताशयातली कड. आणि ह्या स्टोन मुळे एवढी मला डॉक्टरांनी कॉम्प्लिकेट केले आणि मी पण फेडअप झाले. काय सारखं म्हणतात काढून टाकायचं एकदा, जाऊ दे. सगळं केलं आणि सगळं बघितलं, सगळं हॉस्पिटल 2-3 दवाखान्याकडे सगळं गेले. शेवटी म्हटलं बसलं बाबाकडे. मला डिसिजन असं देतात ना माझे बाबा, प्रेयर मध्ये बसलं, डॅडी काय करू मार्ग दाखव. असा त्या स्कीम देवबापाने बदलली. 2024 मधला डिसेंबर मधला पूर्ण प्रोग्रामच बदलले देवबापाने. असलं एका डॉक्टरला दाखवायला सांगितले, डॉक्टरकडे गेले, ते डॉक्टर कधी आयुष्यात माहित नाही. डॉक्टरकडे गेले, दाखवले, डॉक्टर बघितले आणि डॉक्टर म्हणला रिपोर्ट सगळं बघितलं. म्हणलं काय प्रॉब्लेम नाही, म्हणलं सर्जरी कशाला करायला पाहिजे. म्हणलं 14 mm असतं तर काय झालं, ते आपल्या ठिकाणी झोपले आरामात. हालेलुया. सोनोग्राफी करणारे डॉक्टर मला म्हणल्या तुम्ही त्याला त्रास देऊ नका, ते तुम्हाला त्रास देऊ. फ्रँकली काय बोला, तुम्ही त्याला त्रास देऊ नका, ते तुम्हाला त्रास देणार. ते आरामात झोपल्यात, खाली तळाला मस्तपैकी बसल्यात, ते तुम्हाला त्रास देत नाही, तुम्ही त्याला त्रास देऊ नका. मग लागले सगळे लोक ओरडतात. माझी मुलं लई टेन्शन. अगं मम्मा केलीस का गं, मागच्या वर्षभर काही ना औषध घेतली ना, एकदा पण सोनोग्राफी केली, काही नाही. शेवटी पडत नेल्यात जानेवारी महिन्यात, मागच्या आठवड्यात. नाही म्हणालात मम्मी 1 वर्ष होऊन गेलं, तुला त्रास होत नाही, जर तसं नाही काय मी टेस्ट करू नये. घेऊन गेले आणि दोघे पण मुली माझी एकीकडे एकीकडे, तू जायलाच पाहिजे, आज यायलाच पाहिजे. प्रार्थना केली, दे पप्पा न्यायालयात झालो, गेलो हॉस्पिटलला गेलो. डॉक्टरने सगळे चेकअप केल्यात. मग कशाला आला म्हणलं, जनरल चेकअप डॉक्टर म्हटलं. मग एज विचारलेत, मग काय काही पर्सनल विचारलं, ते नाही सांगत, हे कुठं फोटो जाते ते नाही बोलत. मग नंतर म्हटले तुम्हाला काय, म्हटलं हा डॉक्टर. म्हटलं तिने बोलायच्या ते गॉल ब्लॅडर मध्ये स्टोन्स आहेत म्हटलं, स्टोन्स आहेत म्हटलं, पित्ताशयामध्ये कडे आहेत. मग ते चेक केले, हो तेच म्हटलं, ते काय तर दिसायला लागल्यात. म्हटलं हा डॉक्टर कधी केलं टेस्ट, म्हटलं वर्ष होऊन गेलं म्हटलं करून. ते जरा हळवलं, तिकडे बघितलं. मग ते सांगत होते त्यांना 8 mm 4 mm 2 mm ची मल्टिपल स्टोन्स आहेत. हालेलुया. जे 14 mm चा गड्डा होता ते तुटलं. हॅलो, तुटलं. आणि 14चे 8 झाले, 2 झाले, 6 झाले, सगळे सेफ आहेत, काही प्रॉब्लेम नाही. ते म्हणतात तू तुझे काम कर, मी आमचं काम कर. हालेलुया. काही प्रॉब्लेम नाही. डॉक्टर म्हणाले ते रिपोर्ट बघून प्लीज टेक केअर म्हणाले. कसला केअर माहितीये, रिपोर्ट कुठल्या डॉक्टरला दाखवू नकोस. कॅन यू इमॅजिन. काय म्हणे डॉक्टरने, हा रिपोर्ट कुठल्याही डॉक्टरला दाखवायचा नाही. दाखवले की म्हणणार ऑपरेशन केले पाहिजे, आत्ताच आत्ता पाडली पाहिजे, आत्ता सर्जरी. ते डॉक्टर स्वतः मला म्हणल्या आम्ही आमचं पेशंट असं बोलू नाही, पण काय करू म्हणाल्या, सध्याची परिस्थिती अशी आहे. त्याने काही पण नाही, माणसाने घेऊन जायचं नाही, कापायचं. मागच्या वर्षामध्ये सुरुवातीला मी एक वचन माझ्या जीवनामध्ये टिकलेलं, मी कायम ते वचन वाचतो. जसं तुझा आत्मा सुस्थितीत आहे, तो सगळ्या गोष्टीमध्ये आशीर्वादित होणार. हालेलुया. गेल्या वर्षभरात 1-2 वेळा माझा फक्त ऍसिडिटी वाटून स्टमक अपसेट मुळे त्रास झाला, नाहीतर मी आजारी पडलंच नव्हतं. हालेलुया. वर्षभर सेवा करायला मला देवाने कृपा पुरवली. ज्याला मला पित्तामुळे कायम त्रास व्हायचा, काही नाही मागच्या वर्षभर, ना कुठलं औषध घेतलं, ना कुठल्या डॉक्टरकडे काही ट्रीटमेंट केली, काही नाही, फक्त वचन. म्हटलं देवा, जसं तुझी आत्मा सुस्थितीत आहे तसं मी तुला आरोग्य दान देईन. ते वचन तर मी रोज प्रेयर करायची. आता आज वचन काय दिलं देवाच्या लेकरांसाठी, मला की 4:2 धार्मिकतेचा सूर्य तुमच्यावर
उदय पावेल, त्याच्या पंखाखाली तुम्हाला आरोग्य मिळेल. हालेलुया. या वर्षासाठी आम्ही वचन, ज्या ज्या लोक आजारीमध्ये आहात, देव बाबा तुम्हाला मिराकलसली हेल्प करणार. फक्त तुमचा फोकस पण देवाकडे. वचनच बरं करतं, कुठला डॉक्टर नाही, कुठलं औषध नाही. हे सगळं तात्पुरतं आहे. मेडिसिन तुम्ही घेतला काय करतात, आज सगळं तसंच वरचवर पॅचवर्क असतं. नुसतं दुखू नाही, पेन किलर खावा. आज दुखत असते, वरती पेन किलर घेतो पाहिजे. हा किती छान वाटत, ही गोळी घेतलं बघा बरं झालं. बरं होत नाही. हालेलुया, हालेलुया. पण हा जो वचन आहे, हा मेडिसिन आहे, तुम्हाला प्रोटेक्ट करणारा वचन आहे. हालेलुया. मग काय म्हणतात, धार्मिकतेचा सूर्य तुम्हाला उदय पावेल, त्याच्या पंखाखाली तुम्हाला आरोग्य मिळेल. पुढे, तुम्ही दुष्टांना तुडवाल, आमेन. कारण मी हे करीन त्या दिवशी ते तुमच्या पायाच्या तळव्याखाली राखेप्रमाणे होतील. हालेलुया. मागच्या आठवड्यात काय सांगितले, ज्या ज्या लोकांनी देवाच्या लेकरांच्या विरुद्ध कारस्थान केले, त्या लोकांचा या वर्षामध्ये त्यांनी बदलले पाहिजे, नाहीतर हळू देव बाप्पा त्यांचा बटन दाबणार. बोलले होते ना, निवडणुकीचे बटन दाबायचं नाही सांगत. सगळ्याकडे मत टाका, आम्हाला टाका. ते बद्दल बोलत नाहीये. देव बाप्पा म्हणतात, ज्या ज्या लोकांनी देवाच्या लेकरांना छळ केले, त्रास दिले, आणि या वर्षी भारतामध्ये संजीवनीचा लाट आहे. लाट. एक दोन व्यक्ती नाही, भरपूर लोक देवाच्या राज्यामध्ये येते. कालचं साक्ष, मी टीव्ही मेसेज रेकॉर्डिंग आलो होतो, तेव्हा किती चांगलं आहे माहिती आहे का, देवाचं ऐकायला पाहिजे. 2 मेसेज रेकॉर्डिंग झालं, मला घरी जायचं होतं. माझ्या दोन्ही पण मुली नाही आहेत घरी. मला भरपूर इतकी हारीबरीमध्ये मी पळा सुटायची. मग एका बाळाला, आपल्या मिनिस्टरमध्ये एक लेकरू, त्याला म्हटलं बाळ जरा रिक्षा आण रे. तो गेला रिक्षा आणायला. बिचारा 10 मिनिटं 15 मिनिटं शोधून आला, एक पण रिक्षा नाही मिळाला. मग शेवटी आला, आणते सगळीकडे शोधून आलं, एक पण रिक्षा नाही. म्हटलं जा, म्हटलं ब्रदरकडे किल्ली घेऊन ये, चल गाडी इथं मला सोड. तर मग मी सोडतो म्हटलं. त्या टेलिग्राम मला आधी पण 1-2 वेळा म्हटलं, मी सोडू का, कशा रिक्षा जाता. म्हटलं नाही, म्हटलं रिक्षा आम्ही जातो. मग काल त्याला म्हटलं तू चल, म्हटलं गाडी सोड म्हटलं. आणि मी त्याला म्हटलं गाडीत बसल्या बाळ, जिथे कुठे रिक्षा मिळेल तिथं मी उतरणार, मी रिक्षात जाणार, तू परत जा. इथून धैर्यप्रसाद चौकापर्यंत गेले रिक्षा स्टॉपमध्ये 2 रिक्षा सिग्नलकडे गाडी थांबली. म्हटलं बाळ थांब, म्हटलं रिक्षा आहे. उठला आणि गेलो, रिक्षात चढलो. मी एवढी गडबडीत, एवढा मला काम होतं घरात, अर्जंट काम होतं भरपूर, आणि मी 15 मिनिट माझं इथं गेलं उभा राहून. आणि जेव्हा गेलो तिथं एक रिक्षा होती, रिक्षा चढला. म्हटलं दादा अमुक ठिकाणी जायला पाहिजे. कुठे जायला पाहिजे. चर्च आहे बाबा तिकडे. चर्च कुठे, शाहूपुरी चर्च. म्हणजे शाहूपुरी चर्च नाही, म्हटलं सर्किटच्या बॅक साईडच्या चर्चला जायला पाहिजे, तिकडे जायला पाहिजे. तिथं कुठं चर्च आहे असं म्हणलंय. आणि रिक्षात बसलो. रिक्षात बसून जाता त्या माणसाने देवाचा आत्मा कसं काम करतो, चर्च बद्दल त्याने टॉपिक काढला. तिकडं चर्च आहे. त्या माणसाने एक शब्द माझा धरला, एक शब्द त्यांना डोक्यात आला. देवाचा आत्मा कसं काम करतो लक्षात घ्या. मी काय म्हटलं, संजीवनीची लाट आहे. मी त्यांना म्हटलं दादा सर्किटच्या मागे 2 चर्च आहेत. म्हटलं काय 2 चर्च, असं कसं काय हो, एका ठिकाणी 2 चर्च. मिळाला टॉपिक मिळाला बोलायला. जे गेलो, आणि आता किती सर्किटच पासून माझं घरचा डिस्टन्स केवढा आहे हो, पोचलो की तर संपलं नाही प्रोग्राम. सांगायचं प्रोग्राम संपलं नाही, पोचलो. पैसे दिले त्यांना, रिक्षातच बसला तो. मग मी म्हटलं जातो दादा. म्हटलं की नाही ताई तसं नाही, हे असं कसं असते, हे तसं. अर्धा तास रिक्षात बसून त्या माणसाला पूर्ण गॉस्पेल पॅकअप केली. अमुक एका संस्थेचा महान भक्त माणूस आहे. तर म्हटलं आम्ही कुणालाही मान देत नाही, कुठल्या गोष्टीला आम्ही किंमत देत नाही, कुणाला घेत नाही. म्हटलं माझी यशला सगळी किंमत द्यायलाच पाहिजे. हालेलुया. नंबर घेतली. त्यांना म्हटलं माझ्या यशासाठी कोणती गोष्ट अशक्य नाहीये, कुठली गोष्ट अवघड नाहीये. मग एक प्रॉब्लेम त्यांनी सांगितले, अमुक गोष्टी होईल का. हो होईल म्हटलं, होईल म्हटलं सगळं. म्हटलं बुद्ध बिद्ध करणी लोक पण येईल आमच्या समोर आले की असं काय हो. म्हटलं आम्ही असंच असतो. म्हटलं आम्ही काही दुसरा अवतार घेऊन बसत नाही. म्हटलं तेव्हा म्हटलं आम्ही काही दुसरा अवतार घेऊन बसत नाही की जेणेकरून आम्हाला बघून ते नाचायला.
आम्ही असंच असतो, ते आल्या अंगात बाहेर पडतात म्हटलं. मग तिथून एक भटजीचं साक्ष सांगली, बावड्यातून एक माणसाचं त्याची बायकोची अंगात येत होतं, ते मला सांगितलं तर मला साक्षी आहे. हा मान एवढा लांब व्हायचं ते बाईचं, एवढा लांब होता. एक बाई भटजीची बाईक होती, इथं नेक, हे इकडे शोल्डर, इथून इथपर्यंत नेक, इथं डोकं. विचार करा कसं दिसत असेल. बाई बारीक, एकदम बारीक बाई, आणि मान असं लांबलं काठी लावल्यासारखं, आणि वर डोकं. हे मोठे मोठे डोळे दोन बाहेर, आणि डोकं फिरायचं नाही, असंच फिरायचे, हे मोहायचं नाही. असली बाई एकदाच्या घरी आलेली सुरुवातीला, आणि ती बाई बरं झाली प्रार्थनेच्या द्वारे. ते पण लय मोठं साक्ष आहे. डी.वाय. पाटील दवाखाना आहे ना आपलं हॉस्पिटल, त्या ठिकाणी त्या माणसाने ते बाईला घेऊन गेले हॉस्पिटलला. ती बाई काय करायची, रात्र झाली, अंगावरचे कपडे सगळे काढून शेतात पळत सुटायचे बावड्यात. नवरा पण पुजारी, आणि त्याने एक मुलगा होता. ह्यो बाबा रात्रभर दाराकडे बसायचा, बायको कधी पळून जाईल माहित नाही. झोपेत झोप लागली, उठून पडायची म्हणून भीती. मग हेने काय केलं, डी.वाय. पाटील मध्ये एमआरआय मध्ये सगळं टेस्ट करायला, काहीतरी दुसरं टेस्ट करायला घेऊन गेलं. सगळं टेस्ट केल्यानंतर ब्रेनचं पण काय काय करायचं होतं, सगळं केलंय, सगळं रिपोर्ट्स नॉर्मल. मग आपले एक ग्रेसी सिस्टर म्हणून एक सिस्टर आहे तिथं, आता पण IC मध्ये मॅट्रिन आहेत. त्यांनी काय केलं, आता ही गोष्ट मला वाटतं जवळपास 18-20 वर्षाच्या आधीची गोष्ट आहे. मग हेनी काय केलं, सिस्टरने सगळं रिपोर्ट्स नॉर्मल आल्यात, आणि तो माणूस भटजी पुजारी कसं असतात, गळ्यात मोठं सगळं मनी बिनी घालून, नाम बी मोडून, पायात चप्पल नाही, काय नाही, यंग माणूस, काय म्हातारा नाही, एकदम छोटस मुलगा त्यांना होता आहे. आणि त्यांनी काय केले, ज्यावेळी त्या बहिणीला सांगितलं सगळं रिपोर्ट्स नॉर्मल आले, मला समजा ना माझी बायको असं काय करायला. ते बोलल्यानंतर त्यांनी म्हटलं, आता कसं मग तुम्ही बावड्यालाच जाणार ना म्हटले. जेव्हा आम्ही साईड मध्ये आमचं घर होतं, आमचा बंगला होता. मग त्यांनी म्हणतात कुठून होता तुम्ही, तर म्हटलं मधलं वाटेने जाणार बावड्याला. मग त्यांनी म्हणतात मधलं वाटेनं जात असाल, जाता जाता एक साईड पार्क म्हणून एक गल्ली आहे ती बघा, तिकडे तुम्ही जावा. तेव्हा फोन नसायचं, परमिशन नाही. येऊ का आता कशाला येता, तेव्हा काही नव्हतं, कोण पण कधी पण घुसायचं. छान होतं ना ते दिवस, खूप छान होतं ते दिवस. तिथं काय नाही, ती तो माणूस काय केला, त्या बायकोला घेऊन रिक्षात घालून आपलं जाता जाता आणि आमच्या घराकडे येऊन बसला दुपारशी. गॅलरीत चढून आला माणूस, धाड 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 चालत आला दारात. म्हटलं माणसं मी घाबरलो पहिला, पूर्ण ओढलेलं आहे, मोठे मोठे गळ्यात काय काय आले, पायात चप्पल नाही, काय नाही, असं माणूस. म्हटलं दादा काय पाहिजे, आल्याला पायावर पडला. 20 वर्षात मी काय होतो, माझ्या वयात तर 20 वर्ष कमी करा, बघा मी किती होतो. माणूस आला दडदडीत आत आणि माझ्या पायावर पडला. म्हटलं मॅडम म्हणाला काय पण करा माझ्या बायकोला वाचवा. म्हटलं कोण बायको कुठे आहे, तर पाठी मग बाई आली की आत. हे लांबड महान असं एवढं लांबड, हे मोठे मोठे डोळे अशी अशी. म्हणाला माझी बायकोला वाचवा. म्हटलं मी काय नाही, म्हटलं वाचवणारा माझा देव आहे, म्हटलं माझा इश्यू आहे, काय झालं ते म्हटलं माहित नाही. म्हटलं सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, A to Z रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, पण माहित नाही रात्र झाली पळस सुटताना हे मान असं झालेलं आहे. 1 सेकंड बसा म्हटलं, पाणी दिले त्यांना. म्हटलं तुम्ही एक काम करा दादा, तुमच्या बायकोसाठी मी आता प्रार्थना करणार आहे, पण तुम्ही डोळं बंद करायचं नाही. काय म्हटलं त्यांना, नवऱ्याला तुम्ही डोळं अजिबात बंद करायचं नाही, माझे डोळे बंद असणार, या बाईचे डोळं बंद असणार, तुम्ही डोळं उघडं ठेवा. तुम्हाला डोळं बंद करून मी प्रार्थना केलो, काय झालं तुम्ही काय म्हणे, बाई काहीतरी केली वाटतं, तुमच्या डोळं उघडं असू दे. म्हटलं ओके म्हणलं, डोळं उघडं त्यांचं. त्या बाईच्या डोक्यावर हात टेल्याने प्रेयर केली, येशूच्या नावाने बरं हो, दॅट्स इट. काय बोलले, येशूच्या नावाने बरं हो. असं माझा हात म्हणून हात काढायचा, दिवा पण सोडायला लागला जोर जोरात. काय झालं, आता मी तिकडे बघितलं नाही, इकडे बघितलं, रडायला लागलं. माणूस रडायला लागला जोर जोरात, एक माणूस आहे, पुरुष आहे, रडायला लागले जोर जोरात. प्रार्थना केली गेली रडायला लागलं. मी म्हटलं काय झालं, असं म्हटलं. बघितलं इकडून इकडं गेलेला मान आले की बरोबर जागेला. हालेलुया, आमचा बाबा, आमचा बाबा हाय.
त्या माणसाला मी साक्ष सांगितलं, म्हटलं आज पण ती बहीण आहे, DY पाटील हॉस्पिटलमध्ये काम करते, वनिता तिचं नाव आहे. मला माहिती. त्यानंतर मी थोड्या दिवसांनी कोणतरी पेशंटला बघायला गेली, ती बाई पळत पळत येऊन मला मिट्टी मारून रडायला लागली. म्हटलं काय झालं? मी ओळखलं नाही कोणी बाई. मी वनिता वनिता तुझ्या घरी आलेलो. तरी माझं म्हटलं बघून म्हटलं नाक बघून तर लक्षात आलं. मग नंतर मला लागलं ते मी बच्चीची बायको. म्हटलं माय गॉड, जी बाई जेवत नव्हती, काम करत नव्हती, ती बाईला स्वतः नवरा सांभाळायच्या आणि रात्रभर वॉचमॅनची ड्युटी करायच्या, तो माणूस म्हणतो त्याची बायको ही बाई. जेव्हा ती बरं झाली, मला त्याच्या नवऱ्याने एकच म्हणलं, मला तुमचं पुस्तक द्या. दवाखान्यात त्यानं दिली. त्यानं मला एक रिक्वेस्ट केला, ताई मी हे जे काय करायला माझ्या पोटासाठी करायला लागलो, मी पोटासाठी करायला, हा माझा पेशा आहे, माझं काम आहे, पण हे मी सोडणार नाही, हे मी सोडणार नाही, हे मी वाचणार. हालेलुया. मला हे 1 मिनिटात नामच आठवण आलं. नामन पण म्हटलं होतं ना, मी राजाचा हाताखाली कामाला आहे, मी दुसरा कुठला काय करणार नाही, पण जेव्हा राजा मंदिरात जातो मला डोकं टेकायला लागतो. परमिशन घेतला आणि मिट्टी घेऊन गेला. असा साक्ष एवढ्या गोष्टी ते पप्पा केला तर आज पण ते घडत आहे. त्या माणसाला मी एक साक्ष सांगितलं, तो माणूस तर पहिलंच बॅकअप झाले. ते मी म्हटलं टाइम बघण्याचा वेळ नाही, म्हटलं आत्मा बघायचे दिवस आहे. हालेलुया. बॅकअप केले पूर्णपणे त्यांना. मग नंतर नंबर घेतले, मग आपलं प्रेयर हॉलची पत्ता सांगितलं, अमुक ठिकाण आमचं प्रेयर हॉल आहे, तिकडे या. हालेलुया. काय म्हणतात, सूड दे बाबा एका बाजू घेत जाणार आहे. जे लोक बदलत नाही त्यांच्यासाठी, पण जे नम्र होऊन देवाला स्वीकार करतात त्यांच्या जीवनामध्ये महान कार्य करणार, अद्भुत कार्य करणार आहे. यावर्षी देव बाबा जसं तुम्हाला मागच्या रोज काय सांगितलं, नम्र होऊन देवाची सेवा करा. शॉर्ट मध्ये आपल्याला वेळ नाही, फटाफट सांगला, पण आज समोर त्याचे तुम्हाला सांगतो. दानिएल 5व्या अध्यायामध्ये वाचायचं नाही, जस्ट तुम्ही जनरली लिहून घ्या. ज्यावेळी बेलशास्सर ते भिंतीवर बोट आलेत, माहित आहे ना, बोट आल्यात ना, का आल्यात बोट? देवाचा गोष्टी घेऊन ह्या लोकांनी जगाच्या पद्धतीने चैनी करायला वापरत होते. देवाच्या घरातून आलेली बाटली दारू पिण्यासाठी वापरत होते, पार्टी करायला वापरत होते. देवाची गोष्टी ज्यावेळी तो पिला आणि त्याची बायका आणि त्याचे जेवढे काय होते सगळ्यांना ते देऊन पार्टी करत होता, अचानक भिंतीवर बोट आली. या वर्षी ज्या गोष्टी घडल्यात असंच घडणार आहेत. समजायला मी काय बोललो? तेव्हा लोक होते पण कुणी सांगितले नाही ते काय करायलास म्हणून. पण या वर्षी मध्ये पण जे लोक आगाऊपणा करायला, देव स्वतः त्याचं दर्शन घेणार आहे, स्वतः देव बाप्पा भेटणार आहे सगळ्या लोकांना. ही मज्जे तुझे पार्टी करत असताना अचानक बोट आले भिंतीवर, घाबरला, इथून इथपर्यंत तो ढिल्ला पडला, कंबर लटकाळले, काय समजना. त्यावेळी त्यानं काय काय म्हटलं ही आपल्याला माहिती स्टोरी. बायको आली, बायको म्हटली तुम्ही कशाला घाबरता, ह्यो बाबाला लई हुशारकी केला, आमच्या लोकांना पंडितांना बोलवला, हे काय लिहिले वाचला. म्हटलं कोणालाही वाचता आला नाही. मग राणीला समजले, राणी होती किचन मध्ये, किती छान ना, बायकांचं किचन सुटतच नाही. दानिएल 5व्या अध्यायामध्ये क्लिअर आहे, शी केम फ्रॉम द किचन मधून आली राणी बाहेर आली आणि मग राजाला म्हटली, शोधायला काय लोक बरोबर बोलत बघा, किचन मधून म्हणून आहे, स्वयंपाकगृहातून बाहेर आली म्हणून आहे. ती आली राजाकडे आणि राजाला म्हटली, तुम्ही कशाला घाबरता म्हणा लागली, आपल्या देशामध्ये एक व्यक्ती आहे त्याच्यामध्ये सौम्य आत्मा आहे, देवाचा आत्मा आहे, तो हे तुम्हाला वाचून दाखवेल, तो तुम्हाला समजावून सांगेल. मग त्याला बोलून आणले दानिएलला. दानिएल आले समोर. आल्यानंतर मग हे म्हणतो, काय रे बाबा, तूच तो माणूस काय, तुझ्याच मध्ये देवाचा आत्मा आहे काय, तूच सगळं वाचतोस म्हणे, तुला सगळं समजते म्हणे. आता याला माहित नाही, याला माहित नसणार, घमंड, दुसऱ्यांना आयडेंटिटी देता येत नाही. हालेलुया. बायकोला माहित आहे, याला माहित असं होईल का? हे जर बाबा 7 वर्ष गवत काला, ह्याला माहित नसेल का? माहित नसेल का? म्हटलं ओके. म्हटलं आता दानिएल काही छोटं बाळ नव्हता, म्हातारा माणूस होता.
तुझ्यामध्येच तो उत्तम आत्मा आहे काय? चल ये बाबा, हे जर तू वाचून दाखवलंस ना, तुझं गळ्यात सोन्याच्या चेन घालतो, तुला मोठ्या पदरीवर मी चढवतो. दानिएलने म्हटलं, तुझं चेन दुसऱ्यांना दे, तुझी पदवी तू दुसऱ्यांना दे, मी हे वाचून दाखवतो. हालेलुया. समजायला मी काय बोलला तुम्हाला? चॅलेंज स्वीकार करा. या वर्षामध्ये घाबरू नका. रुबाबात लोक बोलतील, लोकांना शब्दाने बोलायची गरज नाही. सामर्थ दाखवा, बाबाचं सामर्थ दाखवा. जिथे कुठे गरज पडली, तांबा तांबा यांना सांगतो, त्यांना सांग, तुमच्या समोर समस्या आले, तुम्ही प्रेयर करा. कुणाला सांगायची गरज नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतः करा, तुम्हाला कसं समजणार तुमच्यात कोण आहे ते? कसं समजणार? हा, आता जेवण सगळं करून ठेवलंय, जर टेस्ट कळत नाही, खाऊन बघा तर आपण आम्हाला सांग. आता नवीन डिश काय ते तुझ्या समोर ठेवल्यावर कोण तुम्हाला सांगत नाही. आता डिश ओळखण्यामध्ये काय काय डिशेस असं आहे, ते स्वीट आहे का, ते डेझर्ट आहे का, ते नॉनव्हेज आहे का, काय समजत नाही हॉटेल्स मध्ये. असते की नाही? आता काय तर तसं तुमच्या समोर ठेवलं, तुम्ही बिना खाता कसं ओळखणार आहे काय आहे म्हणून? कसं ओळखणार? खावा. जे समोर येते ना तुमच्या समोर, कुणी कुठल्या प्रकारे कुठल्या समस्यामध्ये येऊ दे, प्रेयर रिक्वेस्ट आला, बिनधास्त प्रेयर करा, बिनधास्त प्रेयर करा. आमच्याच वर्ष आहे, बिनधास्त प्रेयर करा. ते बाबा उत्तर देणार. नुसतं तुम्हाला आणि मला उभा राहायचं, बाकी काही करायचं नाही. ज्यावेळी दानिएलने काय म्हटलं वाचून दाखवतो, नम्रपणा आणि सेवा. देवाचं गौरव. हालेलुया. नम्रपणाने देवाची सेवा, नम्रपणाने स्वीकार केले आणि सांगितले, त्या ठिकाणी देवाचा गौरव झाला. दानिएल 6व्या अध्यायामध्ये पण मी तुम्हाला म्हटलं, दानिएलला सिंहाच्या गुहेत टाकले ना. घाबरला का दानिएल? आता सगळं तयार करून ठेवले. दानिएल तिथं होता, दानिएलला समोर सगळं तयार केले, दानिएलला सगळं समोर सगळा हुकूम निघाला. 1 महिनाभर कोणीही दुसरा देवांचा पाय पडायचा नाही, कोणी दुसरा काही करायचं नाही. दानिएल समोर सगळं आलेलं असता सुद्धा सगळं तयार झाल्यानंतर दानिएल आपल्या घरी गेला. ॲज युजली जसं करायचं असं त्यानं प्रार्थना केली. म्हणजे परिस्थिती किती पण वाईट होते, क्रिसमसच्या दिवशी गोंधळ केला अख्ख्या इंडियामध्ये, केलात ना. जसं मी तुम्हाला मागच्या आठवड्यात पण सांगितलं, आज सुद्धा मणिपूरमध्ये क्रिटिकल कंडिशन आहे, भयंकर परिस्थिती आहे. जेवढी दाबून ठेवायचा प्रयत्न सुरू तेवढा जोरात वाढायला लागले. आज इंडियामध्ये कितीतरी वेल एज्युकेटेड महान तरुण सेवक आहेत, बरोबर आहे. यंग जनरेशन, भरपूर लोक, असं नाही की काय नाही म्हणाले नाही, चांगलं शिकलेले सुशिक्षित इंजिनियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, मोठमोठे शिक्षण घेतलेले लोक आज देवाची सेवा करायला आहेत. यापेक्षा मोठं काय पाहिजे हो? आणि काय पाहिजे? आणि एक पण ख्रिश्चन नाही आहेत. हॅलो, आहेत काय? मी नाव नाही घेत कोणाचा. एक पण ख्रिश्चन नाही आहेत, पण महान रीतीने इंडियामध्ये सेवा करतात. ही शत्रूला असंच तुडवणार आहे देव बाप्पा. तुम्ही जर बघितला, त्यांच्या मंडळीमध्ये येणारे लोक पण तेच त्यांचेच लोक आहेत. हॅलो, काय म्हणतात देव बाप्पा? अनुकूल आहे की नाही? म्हणून घाबरायचं नाही, बिनधास्त. मग 6व्या अध्यायामध्ये आम्हाला हेच दाखवतो, धैर्याने पण पाहिजे आणि देवाची सेवा केली पाहिजे. धैर्य पाहिजे. 5व्या अध्यायामध्ये नम्रपणाने आम्ही सेवा केली पाहिजे. 6व्या अध्यायामध्ये धैर्याने आम्ही देवाची सेवा केली पाहिजे. अजिबात घाबरायचं नाही. कारण या दिवसांमध्ये काय होणार आहे? यिर्मया 16वा अध्याय काढूया. यिर्मया 16वा अध्याय, जर्मया 16, त्यामध्ये 17 पासून आपण 21 पर्यंत वाचायचं आहे. यिर्मया 16, 17 पासून 21 पर्यंत वाचायचं आहे. यिर्मया 16, 17 पासून पुढे. कारण माझे डोळे त्याच्या सर्व मार्गावर आहे, ते मला गुप्त नाही, त्याचे दुष्कर्म माझ्या डोळ्यापासून लपलेले नाही. पहिली गोष्ट, जे काही आपल्या देशामध्ये चाललेले सगळ्या ठिकाणी देवाचा नेत्र लागलेला आहे. कुणाचाही दुष्कर्म देवाकडून लपून राहिलेला नाहीये, कुणाचाही नाही. बरं ते देवाचे लोक असू दे,
देवाचे लोक नसू दे, सगळ्यांचं दुष्कर्म देवाच्या नजरेसमोर आहे. पुढे प्रथमतः त्यांचे दुष्कर्म व त्यांचे पाप याचे दुप्पट प्रतिफळ मी त्यास देईन. काय म्हणतात ते पप्पा? त्यांचं दुष्कर्म, त्यांचं पाप यांचं दुप्पट प्रतिफळ मी त्यांना देईन. कारण हा, त्याने आपला प्रेतवध व अमंगळ मूर्तीनी माझा देश भ्रष्ट केला आहे. हा. त्याने आपल्या किळसवाण्या वस्तूंनी माझे वतन भरले आहे. काय केलं? आपल्या देशाला भ्रष्ट करून टाकले. कॉम्पिटिशन, स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेने जिद्दीने अजून जास्त रुबाब. पहिला एक ठिकाणी कुठंतरी असायचं, आता काय झालं? एक ठिकाणी 4-4, 5-5 कॉम्पिटिशन चालले. बायबल काय म्हणतात? मी बघायला लागलो यांच्या कामाकडे. यांना वाटते कोण बघत नाहीये, कुणाचं लक्ष नाही. ते म्हणतात मी बघायला लागले सगळ्या गोष्टींकडे, माझं लक्ष आहे. आणि पुढे म्हणतात ते पप्पा वाच, हे परमेश्वरा, हा माझ्या सामर्थ्या, हा माझ्या दुर्गा, Amen. संकट समयीच्या माझ्या आश्रया, येस, पृथ्वीच्या दिगंतापासून राष्ट्रे तुझ्याकडे येऊन म्हणतील, हा आमच्या पूर्वजास खोट्या, निरर्थक व निरुपयोगी अशा वस्तूचाच काय तो वतन भाग मिळाला. काय म्हणते? कोण म्हणाले ते? आता मी काय म्हटलं मागाशी, आताच यंग जनरेशन देवावर विश्वास ठेवायला. सैतान तरुण पिढीला नाश करण्यासाठी टपकलेल्या त्याच ठिकाणी देवाने पण तरुण पिढीला आपल्या हातावर घेऊन देवाचा गौरव प्रगट करत आहे. इथे काय म्हणतात? या तरुण पिढी असं म्हणाले आहेत की आमच्या पूर्वज लोकांनी निरर्थक गोष्टींना आमच्या जीवनात बांधून ठेवले. कोणी सांगायची गरज नाही. माझी काय बोललं? मोठं आपोआप येतील भिंतीवर, आपोआप येतील. आणि या मुलांच्या जीवनामध्ये ऑटोमॅटिक ते पश्चातापाचं अंत्यकरण देणार. ते स्वतः बोलायला लागणार, आम्ही आमच्या पूर्वजांनी बांधून आणलेल्या ह्या गोष्टी घेऊन आम्ही तकलो बाबा, दमलो बाबा, आम्हाला हे नको. हालेलुया. स्वतः बोलणारे लोक, आम्ही दमलो आता ह्या गोष्टी आम्हाला नको. पुढे मानव आपणासाठी देव बनविल हा? का? बनवेल का? तो माणूस काल मला विचारत होता तेच. त्यांना मी एक साक्ष सांगितले. मला म्हटलं तुम्ही पूर्वी कधी काही ह्याला असं पायी पडला नाही का? बाबा म्हटलं लई राहून घेतलं म्हटलं मला ते. खरं सांगालो, लई राहून घेतलं म्हटलं मला त्या. लग्नाच्या आधी माहित नाही हो. आमच्या गावाकडे कसं आम्ही स्पोर्ट्सला कधीतरी बाहेर दुसऱ्या स्कूल्सला गेले, ते जाता कुठेतरी बाहेर असलं की तिथं प्रसाद खायला लहानपणापासून आवडायचं. शिरा छान असतं, लई टेस्टी असतं ते. गरीबांना शिरा ती टेस्ट नसते एवढी, पण तिकडचं शिरा लई टेस्ट असते. आय डोंट नो वाय, लई टेस्ट असते. आणि ते दहीमध्ये केळी बिळी काढून शिकरण काय म्हणतात ते, लहानपणापासून. आता नाही, आम्ही लहान असताना माझे पप्पा रेल्वेमध्ये होते, आम्ही दांडेलीमध्ये पण राहिलो होतो. माझी धाकटी पण तेव्हा जन्मली पण नव्हती, म्हणजे मी तिथे 7-8 वर्षाची होते. आणि त्यावेळी पण तिथं त्या गावात एक मोठा मंदिर होता. मी आणि माझा भाऊ रोज सकाळ जरा पडत जात तिकडं. कशासाठी माहितीये? प्रसाद काय, हात पुढे गेले द्यायचे ते, आणि मजे मजेने दोघे आम्ही खायचं. पूर्वी आता काहीच नाही, अकॉर्डिंग टू बायबल आता काहीच नाही. म्हणशील सिस्टर का होते, आम्ही आता कॉलेज काय होते. सिस्टर तेव्हा येशू माहीत नव्हते, नाही ते मी एवढंच निमित्त करून येशूला. हा, काहीच नाही. हालेलुया. बुद्धांना ते नैवेद्य म्हणून दाखवतं, त्यांना अजिबात काहीच नाही. लहान असताना काहीच, लहान असताना म्हटलं ना, जसं मोठी झालो, मला वाटतं 15-16 वर्षाची, CPR दवाखान्यामध्ये पद्मराज डिलिव्हरी वॉर्ड, फेमस वॉर्ड. अख्ख्या कोल्हापूरमध्ये पद्मराज म्हणजे फेमस डिलिव्हरी वॉर्ड. आता एंट्री तिकडूनच होता. आता कुणाला डिलिव्हरी झालं, कोण बाळ रडलं, उतरून रडलं, तिथं टाकायचे. कोण नारळ पेकले, कोण लिंबू पेकले, कोण अंडी पेकले, अंडीला मस्त की काळं लावून, आणि आम्ही हळूच घेऊन जाऊन आमच्या मावशीच्या घरी पडायचे, अंडीच्या घरी. मामी मामी अंड्याला ऑमलेट करून दे. ती पण बिचारीला चांगली होती. पटकन ये बाळ ये बनायची, फोडून नमस्ते ऑमलेट करून द्यायचे आणि खायचं. बस खाऊ नका तुम्ही. हा, देवाची परीक्षा बघू नये. तिला माहित नव्हतं व्हॉट आय एम टेलिंग, माहित नव्हतं. मी घाबरू पण नका त्याला. ना ते तुमचं वाईट करू शकतो, ना ते तुमचं चांगलं करू शकतो. जसं लग्न झालं, जे आयुष्यात माहीतच नाही ते सगळं डोक्यावर आले. कळालं? लग्न घरी आल्यानंतर म्हणणार बाबा, म्हटलं हे काय हा, सगळं सर्व धर्म सगळे घरात ऑल्टर इथून तिथं
नवेचा इथं सेंट अँथोनी, इथं तिकडे कोल्हापूर मधले जे आहेत, मग सासूबाईने एक मुस्लिम आणायचे त्याच्या तिकडे फोटो अख्ख्या कर. आणि साहेबांनी तर आमचं एक मोठा शोक आहे त्यावर मंदिर चालून ठेवलेले, मोठं मंदिर घरात. सगळं माहित नाही, अक्कल नव्हतं, अजिबात बुद्धी नव्हती. आणि त्यातलं एक पण माहित नव्हतं याला काय म्हणायचं, याला काय म्हणायचं, याला काय करायचं माहित नाही. इंजन पुढं बोगी मागे, फिरायचं नाही. मी पण फिरायची, पडले की पडायचं, उठले की उठायचं, असं केली. असं तसं नाही, 8 वर्ष राबून घेतले ते मला, 8 वर्ष कडकपणे, 8 वर्ष एवढी सेवा केली ना यांची, भयंकर सेवा केली. माझ्या आई कधी तर कोल्हापूरला, काय ग तू, त्याला तर माहित आहे, तुला माहित तसं तू काय करत, मला कुठं माहित होतं काय, मला कुठं माहित होतं, माहित नव्हतं काय. नावासाठी ख्रिश्चन, नावासाठी ख्रिश्चन, नावासाठी चर्च मध्ये, नावासाठी कोयर मध्ये, नावासाठी बायबल वाचायची, पूर्ण ऍटमॉस्फिअर ख्रिश्चन मध्ये, पण आयुष्यात माहित नाही खरं देव कोण आहे. येशू देव आहे माहित आहे, हे माझं नाही, लोकांचं आहे. समजायला फरक. असं जीवन 8 वर्ष राब राब राब. म्हटलं त्या माणसाला, म्हटलं असं बोलू नका, म्हटलं मी राबून घेतलं, म्हटलं हे माझ्या सगळीकडे जायची, म्हटलं सगळीकडे जायचं. कोल्हापूरमध्ये ना म्हटलं दर सोमवारी जायचं. म्हटलं आता जात नाही, आता कशाला जाऊ, म्हटलं माहित आहे ती काय आता, म्हटलं मला. मग मला म्हटलं मग कसं काय सोडला. अहो बसा दादा, म्हटलं तर ऐका, देवाला कोण माणूस बनवू शकेल काय. देव देव आहे. ज्या देवाने तुम्हाला बनवलं, तुम्हाला एवढं बुद्धी आहे, एवढी अक्कल आहे, एवढे समंजसपणा आहे. मग म्हटलं नाही हो, ते श्रद्धा असती ना, ते भक्ती असती ना, म्हटलं की माणूस जरासं वेगळं बोलायला. मग नंतर म्हटलं आता सिंपल सांगतो तुम्हाला, म्हटलं तर तुम्हाला मुलं असतील, म्हटलं हो ताई आहेत की मुलं आहेत. म्हटलं तुमच्या मुलांनी तुम्हाला 1% किंमत देत नाही, 1% तुमच्याकडे लक्ष देणार नाही, तुमचं ऐकणार नाही, तुम्हाला बघणार नाही, तुम्हाला काय करणार नाही, मात्र तुमचा मोठा मूर्ती करून दिवस रात्र पूजत बसले. तुम्ही काय म्हणणार हो, नाही ते जिवंत आहे तोपर्यंत, मेल्यानंतर का तुम्ही बघणार आहे काय करायला. तुम्ही जिवंत असताना तुम्हाला आता किंमत देत नाही, पण जिवंत असताना तुमची मूर्ती करून ठेवून त्याच्या दिवस रात्र पूजा करायला, त्याला भक्ती करायला तुम्हाला आवडेल का. नाही ताई असं कसं काय. म्हटलं तेच दादा, ज्या देवाने तुम्हाला आणि मला बनवले तो आहे, त्याला सोडून लोकांनी निर्मितीच्या मागे लागले, हा पाप आहे. देवाला कुठल्या मनुष्याने बनवू शकत नाही, देव देव आहे. पटलं. म्हटलं सगळं काय काय प्रॉब्लेम सांगितलेत मला, नंबर घेतलाय, मिस कॉल दिला, ताई येणार. हालेलुया. हा अनुकूल परिस्थिती आहे, ज्या ज्या लोक अशी बंधनात आहेत, ऑटोमॅटिक पकड होणार आहे ते शिक्षण नावाने. म्हणून घाबरू नका. धार्मिकतेचे सूर्य त्यांच्यावर उदय पावेल. जे देवाची लेकरं आहे त्यांच्यासाठी एक आरोग्यदानाचं वर्ष आहे. जसं तुम्हाला म्हटलं, जेव्हा स्त्री आहे आनंदी गृहिणी, आनंदी माता बनवणार. हालेलुया. स्तोत्र 113:9 देवाचे आहे, ते प्रॉमिस वर्ड आहे, ते वाचायला पाहिजे. स्तोत्र 113:9, Psalm 113 verses 9. Jesus. स्तोत्र 113:9. हा, तो वाण स्त्रीला गृहिणी करून मुलाची आनंदी माता करतो. परमेश्वराचे स्तवन करा. आमेन. काय म्हणतो ते पप्पा, अभिवचन धरून प्रेयर करा. अभिवचन धरून, वचन असंच कार्य करत नाहीये. काहीतरी बोलले झालं, आता मी काय म्हटलं, मी वर्षभर म्हटलं ते जर तुझी आत्मा सुस्थितीत आहे, तुला सर्व गोष्टींमध्ये चांगलं असणार, तुला उत्तम आरोग्यदान मी देणार. सो मी डिक्लेअर केलं, रिसीव केलं, मी बरं झालं. इथे काय म्हणते, महान स्त्रीला आनंदी गृहाची माता बनवणार. मी परत म्हटलं, देव देताना अपंग देणार नाही, रडवणारा बाळ देणार नाही. आयुष्यात तुम्ही लेकरांना काळजी करत बसा, रडत बसा, तर मी बघतो काय मुलांना एवढी मोठी मोठी मुलं चालता येत नाही, बसता येत नाही, अपंग असतात, काय ना काय प्रॉब्लेम असतात मेंटली. असं बाळ देत नाही. देवाच्या आनंदी माता तुला करेल. आनंदी माता म्हणजे तुझा बाळ बघून तुला आनंद होईल. या वर्षी देवबाबा हे करणार आहे. हालेलुया, हालेलुया. मग देवबाबाचं वचन म्हणते, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही थकलेला आहे,
दमलेला आहे, गंजलेला आहे, निराश होऊ नका. देवाला म्हणा मी मरोस तर माझा देवाचा धन्यवाद करत आहे. माझ्या बाबाचा कान माझ्याकडे लागलेला आहे म्हणून मी त्याची धन्यवाद करेन. त्याचं लक्ष माझ्याकडे आहे म्हणून मी त्याचीच धन्यवाद करेन. कधी निराश व्हायचं नाही, कधी डिस्टर्ब व्हायचं नाही. हालेलुया. देव आमच्याकडे बघत आहे, त्याचं लक्ष पूर्णपणे आपल्याकडे लागलेलं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, परिस्थिती काय पण असू दे त्याला बघून रडत बसू नका. दुसरा राज्य 14 अध्याय कवडा, 2 किंग चॅप्टर 4, त्यामध्ये 14 पासून आपण काय वचन वाचूया. ऍक्च्युली त्या अध्यायामध्ये सुरुवातीपासून असं आहे की एक स्त्री तिकडे असते, म्हणजे सुरुवातीच्या एक दुसऱ्या गोष्टीबद्दल साक्ष आहे. त्यानंतर 14 छातीपासून असं आहे की एक शुरेने बकर ना सुनेनकरी मराठी, हां, एक बाई असते, त्याचा नवरा असतो, ते असतात. आणि त्या दिवसांमध्ये तिचे जरी जे स्टँडर्ड त्याला ती बाई त्या सेवकासाठी तयार केली, ही काही साधे लोक नव्हते. आत्ताच्या लोकांच्या घरामध्ये बेड, टेबल, चेअर हे सगळं म्हणलं की किती छान घर आहे त्यांचा, म्हणतात ना. काय म्हणतात, लय छान घर आहे बाबा त्यांचा, बेड घातला, तसा टेबल आहे, खुर्ची आहे, नाईट लॅम्प आहे. आत्ता बायबलमध्ये आहे. हालेलुया. दुसरा 14 अध्यायामध्ये सगळं आहे. कधी येशू येऊन जाऊन 6000 वर्षापेक्षा जास्त झालं, म्हणजे 2025-26 त्या आधीपासून ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. या ठिकाणी हा शुनेमिकर स्त्री ही बाई काय करायची, त्या गावात एक देवाचा सेवक यायचा. ते सेवक जाताना त्यानं आपलं काय म्हटले, आपल्या नवऱ्याला सांगितले, हे सगळं साक्ष आहे. त्या मला जास्त होते का ते टॉपिक काढलं की माझं डोकं जरा वेगळीकडे जातो, मला नाही कोणाला कट करायचं आहे. वर्ड कम प्रॉपर्ली. आणि जेव्हा ती बहिणीने काय म्हटले, ते सेवकाला बघायचे, ते सेवकाला बोलवायचे. आपल्या सगळ्यांना वाटतं ना देवाच्या सेवकांना आपल्या घरी बोलवावी, जेवण घालावं. मी लई केले, मी एवढ्या देवाच्या सेवकांचे पाहुणचार केले, असं आनंदाने केले, मजेने केले, कधी कंटाळून केले नाही, खूप आनंदाने केले. आणि तिथं पाहुणचार करत असताना ही बाई काय म्हटली, आपल्या नवऱ्याला म्हटली, या ठिकाणी म्हणजे पहिलं ती काय करायची, त्या माणसाला जेवायला बोलवायची अधूनमधून. मग ती जेव्हा पण आले की त्यांच्या घरी उतरायचे, तिथं जेवायच्या आणि जायच्या. पण एक वेळ असा आला, तिनं आपल्या नवऱ्याला सांगितले, म्हटली आपल्या इथं हा जो माणूस जातो हा एक पवित्र पुरुष आहे. काय म्हटले, हा कुणी पवित्र पुरुष आहे. आत्ताच्या आपल्या नवऱ्याला पवित्र म्हणलं, तू कुठं बघायला गेलीस का म्हणणार की नाही. हा, तुम्ही एखादा पुरुषावर साक्ष द्यायला गेले की काय म्हणणार, तुला कसं माहिती तो पवित्र आहे, हा म्हणणार की नाही. पण हा स्त्री हे ना आपल्या नवऱ्याला म्हणते, हा कोणी पवित्र पुरुष आहे आणि ह्या माणसासाठी आपण आपल्या घरामध्ये वरती खोली बांधूया. सगळं अरेंज केली, नवऱ्याने संमत दिली, मस्तपैकी वरती खोली बांधली. त्याच ठिकाणी त्याला टेबल, बेड, लॅम्प सगळं ठेवले, माणसाला घरामध्ये तर राहू शकतो. मग नंतर ठेवल्यानंतर कधी पण तो माणूस त्या गावात आला, ते यायच्यात, माझ्यासाठी रूम बांधून ठेवलेला आहे, त्या घरात यायच्यात, त्या रूम मध्ये ते राहायच्या. मग एक दिवस अलिशाला मनात आलं, अरे गेहेजी तिचा दास, त्याला म्हणलं, अरे बाळ, ही बाई आपल्यासाठी एवढं सगळं काय करते, पण आम्ही या बाईला काहीच दिले नाही. त्या बाईला बोलून आण. मग ती बाईला बोलून आणतात. ती बाई येते आणि गपचूप दाराशी उभा राहते. मग त्याने विचारलं, बाई तुझ्यासाठी आम्ही काय करतो, आमच्यासाठी लय काय केलीस, कोण माणूस घरी बोलून पाणी देत नाही, ही बाईने याच्यासाठी एवढं काय केलं. मग तिने म्हणले, ती बाई म्हटली, मला काही नको, मी हाय तिथं व्यवस्थित आहे. मग त्याने म्हणाला, असं नाही बाई म्हणाला, राजाला तुमच्याबद्दल काहीतरी सांगून तुम्हाला कुठेतरी चांगलं घर किंवा काहीतरी गोष्टी असं तसं काय मिळवून देऊ का. ती बाई म्हटली, मला काही नको, म्हटले मी माझ्या लोकांमध्ये मी समाधानी आहे, मी तर सुखी आहे, मला काही नको. मग गेहजीने सेवकाने म्हटला एलिशाला, म्हटलं ह्या बाईला मुलं नाही, ह्या बाईला मुलं नाही, कारण ही म्हातारी आहे, नवरा पण म्हातारा आहे, यांना मुलं नाही आहे. मग जेव्हा ही सांगल्यानंतर ती काय म्हणते, मग ही बाईला बोलल्यानंतर मग ह्या व्यक्तीने भविष्यवाणी करतात, पुढच्या वर्षी अमुक अमुक वेळेला मी जेव्हा येईन तेव्हा तुला मुलं असेल. ही बाई म्हणते, छे 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 छे, काय बोलायला असं तुम्ही, असं काय तर बोलू नको, माझा नवरा काय आहे, चक्का म्हातारा आहे, आता काय बोलू नका. जसं नवऱ्याची जीवन जाते तसं सगळं त्यांच्या सगळं चक्का चक्कच होऊन जातात.
सो ते म्हणाले आता कुठलं काय तुम्ही काय सांगाल असं म्हणाले. काही नाही, असं काही नाही. जेव्हा ती बोलल्यानंतर त्यांनी काय केलं, त्या बाईला सांगितलं. ते बाई जाते, तमाशा करू नका माझी म्हणते. तरी पण त्यांनी म्हणतात होणार तुला, पुढच्या वर्षी मी जेव्हा परत येईल तुझ्याकडे बाळ असणार. एक्झॅक्टली ते गेल्यानंतर त्या बहिणीला एक मुलगा होतो. गेल्यानंतर 1 वर्षाने त्या पिरियडला बरोबर एक मुलगा होतो. बाळ झाल्यानंतर इथून पुढच्या गोष्टी म्हणजे बाळ वयाच्या आधी काय चर्चा होते, कारण ते इम्पॉर्टंट आहे. ती बहिणीने काय बोलते हा व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून दुसरा राज्य 14 अध्यायामध्ये 14 पासून आपण वाचा. 2 किंग्स 4:14 पासून वाचूया. दुसरा राज्य 4:14 पासून. हा. त्याने आपल्या सेवकाला विचारले, तिच्या प्रित्यर्थ काय करावे. हा. गेहजी म्हणाला, तिला मूलबाप नाही, हा. तिचा नवरा वृद्ध आहे. हा. त्याने म्हटले, तिला बोलाव. त्याने बोलावल्यावर ती येऊन दारी उभी राहिली. हा. तो तिला म्हणाला, वसंत ऋतूत पुनरुपी येईल तेव्हा तू पुत्राला उराशी धरशील. ती म्हणाली, छे छे माझे स्वामी, देवाचा माणूस आपल्या दासीची वंचना करू नका. पुढे आदेशाने सांगितल्याप्रमाणे त्या स्त्रीला गर्भ राहिला आणि वसंत ऋतूत पुनरुपी आला तेव्हा तिला पुत्र झाला. हालेलुया. काय सांगितलंय? पुनरुत्ती जेव्हा मी येईन वसंत ऋतूस, तू पोटात बाळ म्हणाले बुराशी धरलेली राहील. डिफरंट समजायला. 1 वर्षामध्ये ताईला बाळ व्हायला 9 महिने तरी लागतात. असं म्हणा तुझ्या पोटात बाळ असेल. जेव्हा देव बोलतो परफेक्शन बोलतो, कम्प्लिशन बोलतो, परिपूर्णता बोलतो. देवाने म्हटले, आज सेवकाने बोलले, पुन्हा मी जेव्हा येईन तुझं बुराशी बाळ असेल, तू बाळाला घेतलेली असेल. हालेलुया. काय म्हणलं? तू बाळाला उचलून घेतलेली असेल. मागच्या वर्षी जे बहिणीनं प्रोफेसी केली बाळ झालं, इतकं सैतानाने गोंधळ केला त्या बाळाला मारण्यासाठी, त्या लेकराला मारण्यासाठी. प्रेग्नेन्सी राहिल्यापासून त्याला त्रास 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 त्रास. शेवटी डिलिव्हरीच्या वेळामध्ये पण कॉम्प्लिकेशन केलं. म्हटलं नाही, देवाने बोले कम्प्लीट होणार म्हणजे होणार. असं तसं नाही. सुंदर मुलगा देऊन परत आईला परत काहीतरी केले, परत त्याला ऍडमिट केले. बाळाला दूध नाही, बाळ वीक आहे. तू घाबरू नको, देव दिला, देव त्याचा काळजी घेणार. वर्षाचा सुरुवातीला प्रेयर लागली, वर्षाचा बाळ झाला तर बाळ आहे त्याच्याकडे, उराशी घेऊन बाळ आला. हालेलुया. बायबल वाचताना उगाच वाचू नका, काहीतरी स्टोरी गोष्ट नाही बघा, पिक्चर मध्ये जावा. देवबाबाने म्हणतात माझं कान तुझ्याकडे आहे, तर नुसतं कुठं तरी ऐकायलाच वाटतं. ते बाबा नाही, बाबाचं कान माझ्याकडे आहे. मी काय बोलतो माझा बाबा ऐकतो. जेव्हा बोलल्यानंतर ह्या बहिणीला एक्झॅक्टली तसं मुलगा झाला. मुलगा झाला, ताईने किती आनंद. बाळ झाला, मोठा झाला. पण त्या बाळाच्या जीवनामध्ये पुढे काय झालं इम्पॉर्टंट आहे. वाच 18 पासून. हा. तो मुलगा वाढून मोठा झाल्यावर हा. एके दिवशी लोक पिकाची कापणी करीत होते. तेथे तो बाहेर कापणाऱ्याकडे आपल्या पित्याकडे गेला. हा. तो आपल्या पित्याला म्हणाला, अरे रे माझे डोके माझे डोके. त्याने आपल्या चाकरास सांगितले, त्याला त्याच्या आईकडे उचलून ने. हा. त्याने त्याला त्याच्या आईकडे नेले. तो 2 प्रहरपर्यंतच्या मांडीवर होता आणि मग मृत्यू पावला. काय झालं? बाबा शेतात काम करायला लागले. बाळ मोठं झालं जरा. बाबाच्याकडे गेला, मांडीवर बसलेला होता काम करता करता. बाबाकडे होता, हाय हाय माझं डोकं दुखायला लागले, माझं डोकं दुखायला लागले, माझं डोकं दुखायला लागले म्हटलं. मग चाकरानं बोलवले. बाबाने काय केले, अरे जायकडे घेऊन जा यायला. मग बाळाला त्याच्या बायकोकडे पाठवले. जेव्हा बाळाला घेऊन आईकडे बाळ गेल्यानंतर बाईच्या मांडीवर बसला, आईच्या मांडीवर बसले बाळ घेऊन सोडला. बाळ मेलं. बाळ मेल्यानंतर आईचा जो रेस्पॉन्स आहे, मी माझ्या लेकरांनो देवाचा आज्ञेने भरून मी तुम्हाला सांगत आहे, तुमची रेस्पॉन्स असा असू द्या. दिवसांमध्ये तुमच्या जीवनातला हा कठीण परिस्थितीमध्ये तुमचा रेस्पॉन्स असा असू द्या. ती बाई काय म्हणते पुढे वाच. तेव्हा तिने त्याला वरती नेऊन देवाच्या माणसाच्या खाटेवर ठेवले. रडली नाही, दंगा केली नाही, किंचाळली नाही, आक्रोश केली नाही. माझं एकुलतं एक बाळ मेला, मी काय करू, अवा काही केली नाही. मांडीवर बाळ मेला, त्याला उचलून घेतली. देवाच्या माणसाचा
खोलीत घेऊन गेली, त्याच्या बेडवर या बाळाला झोपवली. पुढे व दार बंद करून ठेवून ती खाली उतरली. हालेलुया. काय केले? मेलेल्या बाळाला घेऊन गेली, नवऱ्या देवाच्या सेवकांच्या याच्यामध्ये बेडवर बाळाला झोपवली, दार बंद केली आणि गपचूप निघून आली. पुढे आपल्या नवऱ्याला हाक मारून ती म्हणाली, एक नोकर व एक गाढव लवकर माझ्याकडे पाठवून द्या, म्हणजे मी देवाच्या माणसाकडे झटकन जाऊन येते. काय म्हटले? एक नोकर आणि एक गाढव माझ्यासाठी पाठवून द्या. का पाठवून द्या? मी झटकन देवाच्या माणसाकडे जाऊन येईल. आता नवरा प्रश्न उलट सुलट विचार, कारण नवऱ्याला माहिती देवाच्या सेवकांना कोणी असं जाऊन कधी पण भेटू शकत नाही. नवरा म्हणतो, आज अमावस्या नाही, आज पौर्णिमा नाही, काय नाही, तू काय बाई, काय झालं? तो म्हणाला, तू आज त्याच्याकडे का चाललीस? का चाललीस? आज काही चंद्रदर्शन नाही किंवा शपथ नाही. ती म्हणाली, काही चिंता नाही. काही चिंता नाही. इंग्लिश मध्ये खूप छान आहे, ऑल इज वेल. ऑल इज वेल कोणाकडे नसतं ना इंग्लिश मध्ये, इतकं क्लिअर आहे. ऑल इज वेल, सर्व काही ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे काय तर कुणाला सांगायला या? हॅलो, नवऱ्याला. काय तरी झालं की पहिला कोणाचं डोकं पडतात? कुणाचं पडतात? आणि दुःख जास्तीत जास्त कुठं व्यक्त करतात? कुठं व्यक्त करतात? एवढं काय नसतं तिकडं, लई उठते ते लावून. है की नाही? शिका, शिका. या दिवसामध्ये देव बाबा काय सांगायला येतं म्हणा? नाजूकपणा बंद, नाजूकपणा बंद. बाळ मेला, एकुलता एक बाळ मेला, बाळाला मस्तपैकी देवाच्या सेवकाच्या बिछाण्यावर झोपवली. बाई खाली येते आणि नवऱ्याला सांगून पाठवते. नवरा म्हणतो, काय झालं बाई, आता का झालं तू देवाच्या सेवकाकडं? सगळं ठीक आहे का? ऑल इज वेल, सगळं काही ठीक आहे, चकाचक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पुढे गाढवावर खोगीत घालून ती बसली आणि नोकराला म्हणाली, तू हे एकसारखे हाकत नाही. मी सांगितलं वाचून ते हाकायचे सोडू नको. हालेलुया. बसली गाढवावर, नोकराला म्हटले घेऊन जा बाबा. तिथं पण दंगा केली नाही. काय बाई असेल, काय बाई असेल. कॅन यू इमॅजिन? कोण ही बाई, ज्या बाईच्या मनामध्ये देवाच्या सेवकांसाठी कळवळ आला, खोली बांधून दिली? कोण ही बाई जी आपल्या एखादा परपुरुषाला आपल्या घरात ठेवण्यासाठी नवऱ्याशी बोलली आणि घर बांधून दिली? असं व्हा या दिवसामध्ये. सोडून दे मित्रपणा, भीती दडपण सोडून दे, जगा देवासाठी. काही ती घाबरली नाही, काही नाही. आणि नोकराला पण म्हटले नाही, गुंतक नाही, अश्रू नाही, दुःख नाही, काहीच नाही. गाडावर बसले आणि म्हटले, जोपर्यंत मी सांगत नाही थांबायचं नाही, घेऊन चल. नेली विचार, न्यायालयाला पुढे. मार्ग क्रमता क्रमता कर्मेल पर्वतावर देवाच्या माणसाजवळ जाऊन पोहोचली. तिला दुरून पाहून देवाचा माणूस आपला सेवक घ्यायची याला म्हणाला, ती पहा शुनेम करेल. हालेलुया. आखत नाही लागले, कारण देवाचा सेवक होता डोंगरावर. तिथपर्यंत जात असताना सेवक वरून बघितल्यात, लांबून म्हणाला, बापरे, इथं शुनेवरती बाई आहे, ही तर का आली? सेवकाला म्हणतात, बाबा जरा जाऊन ते बाईला भेट जा, जर जाऊन ते बाईला बघ जा, काय ती यायला लागली. पुढं बघा. धाव, तिला सामोरे जा आणि तिला विचार, तू खुशाल आहेस ना? तुझा नवरा खुशाल आहे ना? मूल खुशाल आहे ना? तिने म्हटले, सर्व खुशाल आहे. डोंगर चढून देवाच्या मंदिरापाशी आल्यावर तिने त्याचे पाय धरले. जेजी तिला एकीकडे लोटायला जवळ गेला, तेव्हा देवाचा माणूस त्याला म्हणाला, तिला हात लावू नकोस, तिचे मन व्याकुळ झाले आहे. परमेश्वराने ही गोष्ट माझ्यापासून लपवली आहे, कळवली नाही. हालेलुया. घाबरले बघा, असं काय तर बोलायचं सैतान लई घाबरलं. बायका एनर्जेटिक झाले, काय करणं आहे ना. बायका बलवान झाले की त्याचं काय डोकं
संपलंच. मग तो बायकांना दाबून ठेवत असतो. तर एका बाईला दाबले काय कुटुंबाचं उद्ध्वस्त आहे. झालं का ते पटन नाही? मग इथे काय सांगते ती बाईचा एवढा काय म्हणत त्याला एक वेगळं एनर्जी, वेगळं पॉवर. ती काही विचार केली नाही, काही घाबरली नाही. एसी ऑन होत नाहीये, फॅन्स लावा. हालेलुया. ती काही विचार केली नाही, काही घाबरली नाही, काही चिंता केली नाही, काय नाही. जेव्हा गेहसी लांबून बघितला आणि पळत पळत आला आणि म्हटला, देवाच्या सेवकाने 2 प्रश्न विचारले. काय म्हणलं? सगळं ठीक आहे का? तुझा नवरा बरा आहे ना? तुझा मुलगा बरा आहे ना? बरोबर? दोन्ही प्रश्न. बस. धाव तिला सामोरे जा आणि तिला विचार, तू खुशाल आहेस ना? तू खुशाल आहेस ना? पहिले तुझा नवरा खुशाल आहे ना? तुझा नवरा खुशाल आहे ना? मूल खुशाल आहे ना? मूल खुशाल आहे ना? आता ह्या बघा, या बाईच्या जीवनामध्ये हा 3च लोक ना, स्वतःचा, नवऱ्याचा आणि मुलग्याचा. ही बाईचा प्रश्न उत्तर काय आहे बघा. तिने म्हटले, सर्व खुशाल आहे. ऑल इज वेल. काय म्हणते? सगळं खुशाल आहे, सगळं खुशाल, सगळं ठीक आहे. मध्ये गाणं आलं होतं, ऑल इज वेल, ऑल इज वेल म्हणून. बायबल मध्येच होतात सगळं बायबलच होतात. इंग्लिशमध्ये क्लिअर आहे, ऑल इज वेल. ते नाव घेतलं पिक्चर मध्ये, गाण्यामध्ये कुठलं तरी काढलंय, ऑल इज वेल, ऑल इज वेल म्हणून. हालेलुया. स्पष्टपणे विचारलं, तू बरे आहेस ना? येस, मी बरी आहे. तुझा नवरा बरा आहे ना? येस, माझा नवरा बरा आहे. तुझं बाळ बरं आहे ना? येस, माझं बाळ पण बरं आहे. हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये आज या मेलेल्या मुलगेसारखा जरी परिस्थिती असला तरी पण तुम्ही स्तोत्र 116:12 प्रमाणे, देवा तुझ्या चांगुलपणासाठी मी काय तुला मोबदला दे म्हणून धन्यवाद करा. हीच आमच्यासाठी ऑल इज वेल. हालेलुया. हे आमच्यासाठी ऑल इज वेल. रडत बसू नका, काय नाही. देवा तू सगळं चांगलं केलंस, थँक्यू. तुम्हाला जीवनामध्ये सर्व काही चांगलं दिलंस, थँक्यू. कुरकुर करू नका, एकदम लाजणार. तो म्हणला कुठून पळ सुटला त्यांच्याकडून, कुठून जाऊ. हालेलुया. क्रिटिकल कंडिशन आहे परिस्थिती, इतकं बिकट परिस्थिती आहे, पण ती बहिणीनं घाबरली नाही. ती एकच म्हटली, ऑल इज वेल, सर्व काही ठीक आहे, सर्व काही व्यवस्थित आहे, काही समस्या नाही, काही प्रॉब्लेम नाही, सर्व काही ठीक आहे. ती एवढं धैर्यानं बोलत होती. आता माणसाला काय समजणार मग? गेहसी गेला, गेहसी म्हटला, ऑल इज वेल, ऑल इज वेल. फोटो काढायचा आपल्या सर्वांची. तो पण म्हणाले, ऑल इज वेल, ऑल इज वेल. हालेलुया. काय म्हणाले? नाही कुठल्याही गोष्टीमध्ये. आणि हे पण विचार करा, जरा विचार करण्याचा गोष्ट आहे. बायकाला इमोशन समजाले, इतकं बोलण्या ती इथून की नाही गळते डोळं बघा की एकेकांच्या. स्ट्रॉंग, बी स्ट्रॉंग. जेवढं रडताना तुम्ही आतून थोडं तुम्ही ठोकळ होता. रडायचं एक ठिकाण आहे, मी नाही म्हणत नाही. बाबाकडे रडायचं, कुठल्या माणसाकडे रडायचं नाही, कुणाकडे रडायचं नाही. मज्जा येते. रडणारी बायको नवरा ही काय कायम रडते, याचं काही घेऊन बसले म्हणतात की नाही. बायका जी रडतात बिचारी इमोशन आहे. बायका त्या आहेतच नाजूक. बाबाने म्हटले ना, माझं मन मी त्यांना दिली, माझ्यासारखं मी त्यांना बनवलं. हालेलुया. ॲज अ मदर कम्फर्ट्स अ चाइल्ड आय विल कम्फर्ट यू. आईसारखं मी तुला साथवण करणार. बाबासारखं म्हणले नाही. म्हणजे आई साथवण करते. आईची गरज सगळ्यांना असते.
म्हातारा चालले किती पण असू दे, काय लागले की मम्मी. हा? काय बदल कोणाच आठवण येते? येते ना. म्हणजे एवढं प्रेमाने देवाने आम्हाला भरले. आम्ही आतून लई नाजूक, लई प्रेमाळू, लई दुखी, काही ठेवून घेऊ शकत नाही. कटाकटा कटाकटा डोळ्यातनं बाहेर पडते, नाकातनं पडते, तोंडातनं पडते, काय काही सगळं नाही. पण ह्याला कंट्रोल करा. हालेलुया. काय सांगायला तुम्हाला? परिस्थिती बघून भले बाळ मेलेलं वरती झोपवले, पण ती बाईने कुठं म्हटले नाही माझं बाळ मेला. पुढं सांगितली, कुठं सांगा, तिथं मात्र गप्प बसली नाही, तिथं सांगितले धरलीच. हॅलो. ही बाबाने दिलेलं स्पेशल वचन आहे. आज हे दिल्यानंतर मला समाधान वाटलं. म्हणजे आजच्यासाठी ही वर्ड आहे. हालेलुया. किती सेवक येऊन बोलत, काय आहे बाई, काय झालं, काय झालं? काय नाही, काय नाही, सगळं ठीक आहे, सगळं ठीक आहे. पुढं देवाचा सेवक म्हणतो, देवाने माझ्याकडून काहीतरी लपवून ठेवले. देव सेवकांना पण सगळं सांगत नाही, काय गोष्टी लपवून ठेवतात, काय गोष्टी लपवून ठेवतात. कितीतरी लोकांसाठी मागच्या वर्षी मी प्रेयर केली. भरपूर लोकांना भयंकर पापातून सोडवले देवाची कृपा. हालेलुया. भयंकर पाप, जे पापाला म्हणजे त्याला काय म्हणते हिशोबच नाहीये. तुम्ही म्हणजे मी माझ्या लोकांना, काय लोकांना माहिती आहे, कारण मी ते साक्ष सांगितले, नाहीतर कोणी इमॅजिन पण करू शकणार नाही. वेश्यांसारखे पुरुष पुरुषांबरोबर करतात कालड्या कामं. एवढं वाईट पाप आहे, होमोसेक्शुअल म्हणतात त्याला. लय भयंकर पाप आहे. तसल्या लोकांना देवाने वाचवण्यासाठी कृपा केली. हालेलुया. इकडचं लेट बंद आहे. तसल्या लोकांना वाचवण्यासाठी देवबापाने कृपा केली. मागच्या वर्षी 2 केसेस असलं झालं. एक माणूस आज 54-55 वर्षाचा माणूस झाला, जे लहानपणापासून करतो. समजलं? लहानपणापासून 54-55 वर्षाचा माणूस. आणि एक मुलगा हट्टाकट्टा शिकलेला, वेल एज्युकेटेड, मास्टर्स केलेला मुलगा. तो पण पोरगा ती छोटा असताना, फर्स्ट स्टँडर्ड मध्ये असताना त्याच्या जीवनामध्ये पण असं गोष्टी घडलं. तो आज ते काम करतो. मागच्या वर्षापर्यंत करत होता. त्याला पण देवाच्या कृपेने त्याला पण डेलिव्हरन्स मिळालं. हालेलुया. भरपूर गोष्टी झाल्या मागच्या वर्षी. भरपूर लोकांना मुलं झाले, भरपूर लोकांचं लग्न झालं. पण कसं असतं माहितीये का, माझ्या लाईफमध्ये मी एक शिकलो देवाकडे, असाइनमेंट आहे. हा मला एक पिरियड आहे, या पिरियड मध्ये हे काम तुला करायचं. ते काम झालं ना, ते लोक मला ओळखत पण नाही. समजायला मी काय बोलालो? ते लोक मला ओळखत पण नाही, किंवा माझ्या आठवण पण त्या लोकांना येत नाही. चाललं बाबा यांनी काहीतरी केलंय. मी देवाकडे एक शिकलो, हे माझं एक काम होतं, मी केलं, दॅट्स इट, झालं. मी निरुपयोगी दास आहे, माझं काम मी केलं. एवढं आमच्या डोक्यात पाहिजे. या ठिकाणी ह्या बाईने एवढं तर शांत झाले नाही. ही पुढं देवाचा सेवक म्हटला, देवाने माझ्यापासून काहीतरी लपवून ठेवले, देवाने सगळं मला सांगितले नाही. म्हणजे वा, स्वतः त्याने काय म्हणते, गेहजीला पाठवतो, तू जा रे त्या बाईच्या घराकडे जा. तो जातो. त्यांना अलिशानी आपला अंगावरची जगा पाठवतात, हे घेऊन जा, त्याच्या अंगावर टाकते, टाकतो, उडी मारतो, काय करतो, काही होत नाही. शेवटी ते स्वतः जातात, त्या बाळासाठी सगळं काय काय करतात. तिकडं ते बाळाला जिवंत करतात. बाळ जिवंत होतो, त्याच्या आईच्या हातामध्ये बाळाला देतो. पण आई त्या देवाच्या सेवकाला धमकी देते. सगळ्यांकडे काय म्हणत होती, ऑल इज वेल. काय झालं का बाई, सगळं ठीक आहे का बाई? हो सगळं बरं आहे, सगळं बरं आहे, नवरा बरं आहे, बरं आहे, बाळ बरं आहे, बरं आहे, तू कशी आहे, बरं आहे, सगळं बरं आहे. पण जेव्हा देवाच्या सेवकानं ती गाठली, म्हटली, मी तुला बाळ मागितले का? हालेलुया. मी तुला तेव्हाच म्हटलं होतं की नाही, माझ्याशी तू चेष्टा करू नकोस म्हणून. काय आहे असं आम्ही कुणाकडे मागितले पाहिजे? त्याचं कान आपल्याकडे लागलेलं आहे. इकडे तिकडे सांगून, रडून, इमोशन करून, मला काय बघत नाही, मला काय म्हणत नाही, जेवलीस का म्हणले नाही, झोपली का म्हणले, काढली का म्हणले नाही. अरे किती वेळा तुम्हाला सांगितलं, आम्ही करून यांना घालणारे लोक, तर यांनी आम्हाला काय घालायला पाहिजे हो? हा आहे की नाही? तुम्ही जेवण केले की घरची लोक खातात ना. पण आता आमच्या बायकांचं टेन्शन काय आहे, सगळं ठेवलं की मला जेवायला ये म्हणले नाहीत, मला बोलवलं नाही, मला विचारलं नाही. तिथंच रडा बसणार तिकडे. सगळं नाकातलं तोंडातलं सगळं बदला बदला.
चेंज व्हा आता, बस करा हे पोरकटपणा सोडून द्या. जोपर्यंत ते बाळपणात जात नाही तुम्ही स्ट्रॉंग होत नाही बाईसारखं. स्ट्रॉंग देवाच्या मध्ये असं बलकट व्हा ना, कुठली गोष्ट तुम्हाला हळवू शकणार नाही. जसं म्हटलं ना, सगळ्यांकडे रडत बसण्यापेक्षा बाबाकडे जायचं. डॅडी तुझं काम आहे ना माझ्याकडं, असंच आहे बघ, हे असं चाललंय बघ, तू बघ काय करतोस. हालेलुया. हक्काने जेव्हा इकडं तुमचं इंटिमस रिलेशनशिप स्ट्रॉंग होतो ना, बाकीकडे तुम्ही हँडल करू शकता स्ट्रॉंगली. घमंड नको, कडूपणा नको, द्वेष नको, ईर्ष्या नको, पण आतून एक स्ट्रॉंग. मी नाही, माझ्यामध्ये माझा बाबा आहे. इट्स नॉट मी, माझा देव माझ्यामध्ये आहे. म्हणून तो जो आतून एक स्ट्रॉंगनेस पाहिजे ना, ते बिल्डअप होणार. बाळ रडकं 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 म्हणलं की मग सगळ्यांकडे द्यायची याचना. याने मला काहीतरी म्हणायला पाहिजे, त्याने मला काहीतरी म्हणायला पाहिजे. नुसतं माझ्याकडे बघत बसला निराश होणार. पूर्ण देवाकडे फोकस करा. हालेलुया, हालेलुया. कारण इथं स्तोत्रमध्ये 116 मध्ये आपण 8वं वचन वाचूया. आय थिंक 3 पासून वाचायचं, पण आपण 8वं वचन वाचूया. 8 स्तोत्र 116 3 पासून नाही, 8 वाच, फक्त 8 वाच. Psalms 116 verses 8. स्तोत्र 116 8. हा, तू माझा जीव मरणापासून, येस, माझे डोळे अश्रूपासून, माझे पाय ठेचाळण्यापासून रक्षिले आहेत. आमेन. रक्षले की नाही हो? माझा जीव मरणापासून, माझा डोळे अश्रूपासून, माझा पाय ठेचाळण्यापासून मला सांभाळलेला आहे. ज्या देवाने आजपर्यंत सांभाळला तो आजही सांभाळला, तिथे पुढेही तो सांभाळणार. पण फोकस कुठं पाहिजे? त्याच्याकडे फोकस पाहिजे. कुणी मला विचारलं नाही, कुणी मला बोलले नाही, मी बोलून दाखवतो, मी म्हणून दाखवतो, काय नाही. मला देव बापाने एवढा स्ट्रॉंगली वर्ड दिल्यात, एवढं स्ट्रॉंगली वर्ड दिल्यात. पहिली गोष्ट हे जाणून घ्या, तुमचं दुःख, तुमचा अश्रू व्यर्थ गेलेला नाही आहे. हालेलुया. तुमचं दुःख, तुमचा अश्रू कधी देवाने विसरलेला नाही आहे. ते वचन वाचूया आणि शेवटला मी तुम्हाला घेऊन जातो. ते वचन वाचूया. Psalms स्तोत्र 56 56 आणि त्यामध्ये 8वं वचन. Psalms 56 verses 8. वाचा. व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड. हा, स्तोत्र 56 8. हा. माझी भटकण्याची ठिकाणे तू मोजली आहे. Amen. माझी आसवे तू आपल्या बुद्धीत भरून ठेवली आहे. हालेलुया. माझं भटकंतीचे ठिकाण तुला ठाऊक आहे. आम्ही किती चुकतो, आम्ही काय आहे, आम्ही काय नाहीये, देवाला माहित आहे. लपून ठेवायची गरज नाहीये. हालेलुया. काहीतरी वेगळं प्रिटेंड करायचं, ऍक्शन करायची गरज नाहीये. जे आम्ही आहे देवाला माहित आहे. आम्हाला देव आतून बाहेरून पूर्णपणे आम्हाला जाणणारा ओळखणारा देव आहे. त्याला सर्व काही माहित आहे. माझं भटकंतीचे ठिकाण तुला ठाऊक आहे. माझ्या डोळ्यातून पडलेला अश्रू देवा तू तुझ्या बुद्धीमध्ये भरून ठेवलास. बाबा तुझ्या बुद्धीमध्ये तू भरून ठेवलास. म्हणून देवाचं वचन म्हणते, या वर्षी सियोन कन्येला सूड घेण्याची प्रतिफळाचं वर्ष आहे. बाबा भरून 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 ठेवल्यात, पाणी पूर्ण भरून ठेवल्यात. कारण आम्हाला म्हणतो ना, रडले की कधी कधी बायका दाखवत पण नाही, कुणी बघायचं नाही. हा, बरं एक लेकरू रडत होते, प्रार्थना झाली, रडत होते, लई पाणी गळायला लागला, प्रेशर म्हणजे निघून गेली. देव बघितला नाही? देवाला माहित आहे, सर्व माहित आहे. आम्ही म्हणतो मी रडलो, पाणी मारलो, सिंक मध्ये तोंड धुतलो, असं कधी ही ही म्हणून पुसलो, कुठं गेलं. अरे तू कुठं पण कर, बाबाने बाटलीमध्ये भरले, सगळं अश्रू बाटलीमध्ये भरून ठेवलेलं आहे. त्याचं प्रतिफळ देव देणार, त्याचा रिवॉर्ड देव बाबा देणार. पण आम्हाला काय केले पाहिजे? यहोशुवा संवाद आहे. वेळ झाली आपलं, पण हा इम्पॉर्टंट. यहोशुवा, जोशुवा चॅप्टर 6 त्यामध्ये 1 आणि 2 वाचूया. व्हेरी इम्पॉर्टंट. यहोशुवा 6 1 आणि 2. यहोशुवा 6 1 आणि 2. हा, इस्रायल लोकांच्या भीतीमुळे हा, यरोवाच्या वेशी मजबूत लावून घेण्यात आल्या हा. होत्या. कोणी बाहेर गेला नाही की आत आला नाही. परमेश्वर यहोशुवाला म्हणाला, पहा, यरीहो त्याचा राजा व त्याचे पराक्रमी वीर मी तुझ्या हाती दिले आहेत. आमेन. काय म्हणाले? यरीहो नगर हा जो शहर आहे
तटभिंती, सेक्युरिटी गार्ड म्हणजे वॉल बांधतात ना, भिंत बांधतात ना, एरिहोची भिंत पाडली माहिती आहे ना सर्वांना, त्याची उदाहरण आहे या ठिकाणी. त्या ठिकाणी सगळी लोक आत आहेत आणि बाहेरून सगळं पॅकअप आहे. आतले माणूस कोणी बाहेर आले नाही, बाहेरचे कोणी आत गेले नाही, कारण बाहेर शत्रू आहेत. बाहेर शत्रू आहेत. पूर्णपणे सील करून सगळे लोक आत लपून बसल्यात, सगळी आत बसल्यात. कोण बाहेर येत नाही, कोण बाहेर आतून बाहेरून आत नाही, आतून बाहेर नाही, कोणी काय नाही, सगळं पॅकअप आहे, सगळी लोक आत सेफ आहे. पण दुसऱ्या वचनामध्ये परमेश्वर यहोशुआला म्हणतात, हा शहर, हा नगर, हा परिस्थिती मी तुझ्या हातामध्ये दिलेला आहे. तुमच्या जीवनामध्ये किती भिंत आहेत वास? तुम्हाला वाटते का फुटणार नाही, हे मी काय करू शकणार नाही, माझ्या हातात काही होणार नाही. हालेलुया. वाटते ना लय मोठे मोठे, मी काय करू शकणार नाही, माझ्याला काय होणार नाही. पण ते बाबा काय म्हणतात, ही मी तुझ्या हातात दिलेला आहे. रिसीव्ह इट. हालेलुया. पण 10वा वचन व्हेरी इम्पॉर्टंट. 10वाचा जोशुआ 6:10. यहोशुआ 6:10. हा. मग यहोशुआने लोकांना अशी आज्ञा केली की मी तुम्हाला सांगेपर्यंत जयघोष करू नका. त्याच्या कानी तुमचा आवाज जाऊ देऊ नका. तुम्ही आपल्या तोंडावाटे चकार शब्द काढू नका. आज्ञा होतात जयघोष करा. हालेलुया. दिली तुमच्या हातात, पण काय सूचना दिल्या, तोंडाने आवाज करू नका, दंगा करू नका, काही जयघोष आता करू नका. जेव्हा मी सांगेन तेव्हा जयघोष करा. हालेलुया. तयारी व्हा. हालेलुया. तयारी व्हा. काय काय गोष्टी, काय काय लोकांच्या जीवनामध्ये जे चिकटपणा चिटकलेल्या त्या गोष्टी, त्याला मी असं प्रेयर करायला लागलो. त्या महिलेला मी म्हटलं विकेट मीच उडवणार आहे म्हटलं. हालेलुया. मीच विकेट उडवणार आहे. नवरा म्हणतो दुसरी बायका म्हणून सांग की, डिक्लेरेशन मध्ये नवरा लय खुशी खुशी ना. हालेलुया. मी म्हटलं उडवणार आहे म्हटलं, उडवणार आहे. हालेलुया. जे काय देवाकडून नाही ते पाप आहे. माणूस काय करतो, मला पाहिजे, मला पाहिजे, सगळं पाहिजे, सगळं पाहिजे. देवाचं वचन स्पष्टपणे म्हणते, तुला दिलेली आहे, विजय तुझाच आहे. ते मी डिक्लेअर करू, परंतु शांत बस, तोंडाने काय बोलू नकोस. आणि लय बोलतो तोंडाने, मी कुठं काय म्हटलं, तुम्हीच केला, तुम्हीच म्हटला. आणि लय माणसं हुशार असतात पॅकअप करायला. पॅकअप करायला 1 मिनिटात हुशार. बी स्ट्रॉंग, बी स्ट्रॉंग. धैर्याने उभा राहा. एक लक्षात घ्या, कुटुंब बांधण्याची जबाबदारी लय मोठा आहे. ते बाबा म्हणतात, आम्ही आमचे नातेसंबंध बाबाबरोबर बलकट केले पाहिजे, स्ट्रॉंग केले पाहिजे. जेव्हा आम्ही स्ट्रॉंग होतो, ऑटोमॅटिकली देव बाबा आपल्या जीवनामध्ये महान कार्य करणार. ती बाई सारखं, मुलगा मेलेला, एकुलता एक मुलगा, कशी आहे बाई, ऑल इज वेल. रडत होती, सगळं ठीक आहे, सगळं ठीक आहे अशी म्हटली. अंदाज आला नाही नवऱ्याला सुद्धा. नवरा पण म्हटलं, बाई काय झालं आज, काय पौर्णिमा नाहीये, सब्बात नाहीये, तू का चाललीस? नाही सगळं ठीक आहे, सगळं ठीक आहे. हालेलुया. चाकर विचारला, काय झालं? सगळं ठीक आहे. बाई तू चांगलं आहे, नवरा चांगला आहे, बाप चांगला आहे. आतून बिल्डअप व्हा. रडकं बंद करा, रडा बाबाच्या सानिध्यात. म्हणतो ना प्रतिफळाचं वर्ष आहे, सोडाचा दिवस आहे. असं स्ट्रॉंग उभा राहा. आणि म्हणतो ना स्वतः लढायची गरज नाहीये. मी बोलतो, मी करतो, मी दाखवतो, काही करायचं नाही. बाबाच्या हातामध्ये द्या. कारण ते काय म्हटलंय 10व्या वचनामध्ये, जेव्हा मी सांगेन तेव्हा जयघोष करा, तोपर्यंत शांत राहा, शांत राहा. वेट अँड सी. हालेलुया. देवा प्रत्येकाला आशीर्वादित करो. स्पष्टपणे देव बाबा बोललेला आहे. एक एक अश्रू आपल्या डोळ्यातला पडलेल्या बाबाने साठवून ठेवलेला आहे. या दिवसामध्ये भरपूर लोकांची तारण होणार आहे. तारण इकडून तिकडून नाही, दार उघडले नाही, तुम्ही आणि मीच दार आहे. जसं मी काल काय म्हटलं, त्या माणसाला बोललेलं ते साक्ष आहे. सांग कर कसलं करून. हालेलुया. ते माणसांना बोललेलं ते साक्ष आहे. ते माणसाने काय म्हटलंय, दार उघडले तांबा मी सांगतो नाहीये, मीच दार आहे. मला बघून त्यांनी विचारले, मला बघून त्यांनी बोलले, असं आहे का, असं तसं आहे का. मी दार बंद करून ठेवले असते तर
काय नाही होत. म्हणून देवाचं वचन म्हणते या दिवसामध्ये कुणीही घाबरू नका, कुणी घाबरू नका, भांडण तंटा करू नका, लढाई करू नका, चिंता करू नका, आरामात राहा. देव बाप्पा आपल्या पक्षाने कार्य करणारा देव आहे. म्हणून म्हणतात ना, सियोनला न्याय मिळवावी म्हणून सुडाचा दिवस आणि प्रतिफळाचा वर्ष आहे. गेल्या वर्षी जे जे तुमचं नुकसान झालं या वर्षी देव बाप्पा भरपाई करून देणार आहे, पूर्ण भरपाई करून देणार आहे. जसं देव बाप्पांनी बोलले भरपूर आत्मे देवाच्या राज्यामध्ये येणार आहे. आत्मेला टिकवा, टिकवा हा इम्पॉर्टंट आहे. ज्यांना मुलं नाही त्यांना मुलं होणार आहे, ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांचं लग्न होणार आहे. शुभवर्तमानासाठी एक मोठे दार उघडलेलं आहे ते तुम्ही आणि मी आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट या सगळ्या गोष्टींबरोबर देवाच्या राज्यामध्ये जाण्यासाठी सामर्थ्याने, नम्रपणाने, धैर्याने मी देवाची सेवा केली पाहिजे. हालेलुया. आणि विशेष करून देवाच्या लेकरांना चांगला आरोग्यदान यावर्षी आहे. जे कोणी वचन धरून राहतात, देवामध्ये राहतात, देवबापाने अद्भुत रीतीने किती पण तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये कुठलेही त्रास असू दे, मिराकल असेल ते मी बरं होणार. तुमचं लक्ष पण इथं जाणार नाही आणि अचानक तुम्हाला समजून नाही मी कधी बरं झालं. हालेलुया. समजलं सर्वांना? वाचूया स्तोत्र 116:12. Psalm 116:12. स्तोत्र 116:12. परमेश्वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकाराबद्दल मी त्याचा कसा उत्तर देऊ? म्हणून आज तुमच्या घरामध्ये पण मेलेलं बाळासारखं परिस्थिती असेल, समजाले? मेलेलं बाळ घरात असेल म्हणजे संकट आणि समस्या, किंवा ते येरिहोची भिंत सारखा असं तट तुमच्या जीवनामध्ये असेल, पण तुम्ही एकच म्हणा, देवा तुझी उपराई मी कसा करू? तो चांगला आहे, तू माझ्या जीवनामध्ये सर्व काही चांगलं केलेलं आहे. दुसरा वचन स्तोत्र 116:2. स्तोत्र 116:2. त्याने आपला कान माझ्याकडे लावला आहे म्हणून मी जन्मभर त्याचा धावा करेन. हालेलुया. आयुष्यभर देवा तुझाच मी दावा करेन, का तुझा कान माझ्याकडे लागलेला आहे. मग कुणाकडे दावा करायची गरज नाही. कोण माझं ऐकतील, कोण मला सात्वन करतील, कोण माझ्या दुःखामध्ये मला हातभार लावेल, काहीही इकडं तिकडं करायची गरज नाही. मी जन्मभर माझ्या बाबाची दावा करेन, तोच माझा ऐकणारा बाबा आहे. तो ऐकतो तर गप्प बसत नाही, तो कार्य करणारा बाबा आहे. हालेलुया. उठून उभा राहूया. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू, धन्यवाद. थँक्यू रिबा माशिकेरी अंजना बखरा रवश. प्रेज गॉड. रिबा मासंदना माशिकेरी अदलवा. प्रेज मेरा. धन्यवाद, धन्यवाद. तो माझ्या लेकरांनो भावाने स्पष्टपणे तुम्हा प्रत्येकांशी बोललेला आहे. परमेश्वर अद्भुत रीतीने तुमच्या जीवनामध्ये अवश्य कार्य करणार आहे. फक्त काही गोष्टी सांगितल्या, तुम्ही शांत राहा, तुम्ही शांत राहा, पण आनंदी राहा, आनंदी राहा. समस्यांना बघू नका, स्वतःशी बोला, सगळं काही ठीक आहे, ऑल इज वेल. सर्व काही ठीक आहे, सर्व काही ठीक आहे. थँक्यू जीसस. धन्यवाद, धन्यवाद. मला माहिती आहे माझ्या लेकरांना बरेच लोकांच्या जीवनामध्ये गोंधळ सुरू आहे, समस्या सुरू आहे, संकट सुरू आहे. देवबापाने तुमच्याशी बोलत, आपलं मन मोकळं करा देवबापासमोर. त्याचा कान तुमच्याकडे लागलेला आहे, तो तुमचं ऐकण्यासाठी या ठिकाणी आहे. बोला त्याला, मन मोकळं करा. देवाकडे पण कोणी काय लपून ठेवायचा प्रयत्न करू नका, त्याला सर्व माहित आहे. सांगा त्याला आपलं मुख म्हणून, थँक्यू जीसस. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. जसं स्तोत्र 116:12 मध्ये म्हणलेल्याप्रमाणे, डॅडी तुझ्या सर्व संकल्पनांचा उतराई मी कसा करू? कठीण परिस्थितीमध्ये पण तू मला जीवन ठेवलास, मला धैर्याने उभा केलास, मला तू सांभाळ. त्याबद्दल मी काय करू देवा, तुला कसं मी तुझी उतराई करू? थँक्यू जीसस. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. Lord Almighty, glorify the Lord. Ribama shikiri antana makhara rabasi. Thank you Jesus. Thank you Lord Almighty, glorify the Ribama shikiri antana. Thank you my Lord. Thank you Jesus. Yeshu प्यारे यीशु
इस जग में मुझको बचाने आया तू, तुझको ही मैंने ये दिल दे दिया, तेरे लिए ही मैं जीऊंगा अपना जीवन भर, मैं तेरी स्तुति करता रहूंगा, तुझको ही मैंने ये दिल दे दिया, तेरे लिए ही मैं जीऊंगा अपना जीवन भर, मैं तेरी स्तुति करता रहूंगा। यीशु प्यारे यीशु, इस जग में मुझको बचाने आया तू। अरे बाबा, तुम्ही आमच्यासाठी सर्वस्व केलेला देव आहे राजा, सर्वस्व केला बाबा. आमचं तन मन धन तुमच्या चरणाला समर्पण करत आहे. आमच्या जीवनामध्ये एक मोठा उद्देश तुम्ही दिलेला बाप आहे राजा. तुम्ही म्हटलेल्याप्रमाणे बाबा, जे काही नको त्या गोष्टी आहेत त्या गोष्टीवर मी तुम्हाला विजय दिलेला आहे, मी तुम्हाला विजय दिलेला आहे. मी प्रार्थना करत आहे डॅडी, अद्भुत रीतीने तुम्ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य केला त्याबद्दल धन्यवाद. जेव्हा हे लेकरं वचन ऐकत असताना बाबा त्यांच्या जीवनामध्ये मोठे मोठे आडबिंदू कोसळून पडलेला आहे, पडलेला आहे बाबा, पडलेला आहे डॅडी. धन्यवाद तुमच्या कृपाने दयेसाठी बाबा. होय बाबा, तू म्हणलास राजा, माझं कान तुमच्याकडे लागलेलं आहे, माझं नजर तुमच्याकडे आहे. हे बाबा, प्रत्येकाचा अश्रू आपल्या बुद्धीमध्ये तुम्ही करून ठेवलेला आहे राजा. मग मी म्हणते बाबा, तुम्ही बोललेल्याप्रमाणे सर्व काही ठीक आहे, ऑल इज वेल, सर्व काही ठीक आहे. योग्य कन्फेशन आपल्या जीवनामध्ये महान कार्य करते. परिस्थिती किती बिकट असू दे, वाईट असू दे, बरोबर शब्द बोला, सर्व ठीक आहे, सर्व काही ठीक आहे. हे बाबा, तुम्ही बोललेल्याप्रमाणे तुम्ही शांत राहा, तुम्ही शांत राहा. जोपर्यंत मी तुम्हाला बोलत नाही जे गोष्ट खरा म्हणून, तोपर्यंत शांत राहा. कारण मी लढत आहे, मी लढत आहे. माझ्या सियोन कन्यांना त्यांच्याकडे माझं लक्ष आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी उठलेलो आहे. या वर्षामध्ये मी उठलेला आहे, पुरं झालेलं आहे. तुझं दुःख कुणालाच माहित नाही आहे, तुझं मन कोणी जाणून घेऊ शकत नाही. माझ्या लेकरा पण मी बघत आहे, कारण माझं लक्ष तुझ्यावर आहे, माझं लक्ष तुझ्यावर आहे. तुला बांधण्यासाठी, तुला हील करण्यासाठी, तुला विजय देण्यासाठीच मी आलेलो आहे, मी आलेलो आहे. धन्यवाद डॅडी, धन्यवाद बाबा. मी प्रार्थना करत आहे, प्रत्येक लेकरांचं वैयक्तिक जीवन तुझ्या हातामध्ये मी समर्पण करत आहे. जो उद्धारक परमेश्वर, जो विशेष काळजी घेणारा देवा तू आहेस, तुझ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागू दे. गंत गोष्टींपासून याचं मुख फिरव. कुणाकडे रडून कोणी सहानुभूती दाखवावी म्हणून रडण्याचा बंद कर, बंद कर. परिस्थिती काय पण असू दे, तू म्हणलेल्याप्रमाणे बाबा महान कार्य तू करत आहेस. म्हणून बाबा, तुझी उतराई मी कसा करू, तुझा सर्व चांगलपणाचा मी धन्यवाद कसा करू. प्रत्येक क्षणामध्ये प्रत्येकांना बाबा स्तुती करण्यासाठी, तुझी गौरव करण्यासाठी, तुझं नाव उंच करण्यासाठी कृपा करा. तुम्ही म्हटलेल्याप्रमाणे बाबा, तुम्हीच माझा दार आहे. जे दार मी उघडं ठेवलेले आहे ते तुम्हीच आहे. तुम्हाला मी असा श्वास करणार, ते विचारून लोक बदलणार आहेत. तुमचं जीवन बघून लोक बदलणार आहेत. ज्या संकटातून तुम्ही जात आहे त्या संकटामध्ये असलेल्या लोकांना तुम्ही सात्वन करणारे लोक तुम्ही व्हाल, तुम्ही होणार. ज्या ज्या लोक ज्या संकटात चाललेला आहे त्यामध्ये देव तुम्हाला बठ्ठीतून नेत आहे.
दुःखात येते त्यांना तुम्ही साथवान करणार, तुम्ही त्या लोकांना उभा करणार. Touch in the name of Jesus. Touch. रेखा माशेंदे ना बाबा. Thank you Daddy. मी म्हणलेल्याप्रमाणे बाबा, जे वचन तुम्ही पाठवते कार्य केल्याशिवाय परत तुमच्याकडे येत नाही. तुम्ही म्हणलास बाबा, त्या स्त्रीला म्हणलास पुन्हा जेव्हा मी वातंत्र तू तुझ्याकडे येईन, तू तुझ्या बाळाला उराशी घेतलेली असशील. कर बाबा, तू केलास याबद्दल धन्यवाद. ज्यांच्या जीवनामध्ये मेलेलं प्रेत आहे, कुसाल्या, ते वासपणे लोकांना बाहेर दाखवू शकत नाही, त्याला पुरू पण शकत नाही. या परिस्थिती येशूच्या नावाने बदलून जाऊ दे. चेंज इन द नेम ऑफ जीसस. बदल बदल बाबा, बदल. ही परिस्थिती बदल येशूच्या नावाने. सर्व जुन्या गोष्टी जे पुसत येतात जीवनामध्ये, I command you to leave and get out in Jesus name. Leave. पूर्णपणे सोडाने निघून जा, निघून जा पूर्णपणे. रिबा माशी केली असताना बाबा, धन्यवाद 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 धन्यवाद. थँक यू माय लॉर्ड अँड मायटी ग्लोरी फादर. हे बाबा, तू म्हणलास तू मग उघडू नकोस, मी तुला ते दिलेलं आहे. भले ते किती आज सुखरूप असू दे, ते तट मी तुला दिलेलं आहे, ते शहर मी तुला दिलेलं आहे, ते अवघड गोष्टी मी तुला दिलेले आहे. ओ थँक्यू डॅडी. धन्यवाद येशू, धन्यवाद बाबा, धन्यवाद राजा. ओय बाप्पा, आमचं जीवन मरणापासून, आमचं डोळे अश्रूपासून, आमचं पाठ तेचण्यापासून तू सांभाळून ठेवलेला बाबा आहेस. पुन्हा एक बाबा, प्रत्येकानं तुझ्या हातामध्ये आम्ही समर्पण करतो डॅडी. प्रत्येकानं बाबा, प्रत्येकाचे वैयक्तिक जीवन, प्रत्येकाच्या कुटुंबाचं जीवन, यांचं स्पिरिच्युअल लाईफ सगळं मी तुझ्या हाताजवळ आम्ही समर्पण करत. Bless each and every one, Lord. प्रत्येकाला तुम्ही ब्लेस करा, आशीर्वादित करा, आशीर्वादित करा. जे नको त्या गोष्टी निघून जाऊ दे. तुम्ही म्हणलेल्याप्रमाणे बाबा, या वर्षी सर्वांना चांगला आरोग्यदान आहे. कोणाचाही शरीरामध्ये कुठली प्रकार व्याधी असू दे, कुठले आजारपण असू दे, कुठले कॉम्प्लिकेशन्स असू दे, I command you to leave and get out in Jesus name. आत्ताच या वेळेला डॅडी तुम्ही स्पर्श करा, स्पर्श करा पूर्णपणे. कंप्लीट डेलिव्हरन्स इन जीसस नेम. पूर्णपणे डेलिव्हरन्स, कंप्लीट डेलिव्हरन्स. प्रत्येक अवयव रिकामा शेंदेला बाबा, प्रत्येक अवयव येशूच्या नावाने पूर्णपणे बी healed in Jesus name. पूर्णपणे येशूच्या नावाने बाबा मी प्रार्थना करत आहे. ज्या ज्या लेकरांच्या शरीरामध्ये ज्या ज्या गोष्टी वीक आहेत, जे पार्ट्स वीक आहेत, जे अवयव प्रॉपर काम करत नाहीये, डॅडी रिक्रिएट अ न्यू ऑर्गन. नवीन अवयव दे बाबा, दे नवीन अवयव दे डॅडी, नवीन अवयव दे बाबा. त्यांच्या शरीरामध्ये जे अवयव व्यवस्थित काम करत नाही, त्या ठिकाणी येशूच्या नावाने नवीन अवयव, नवीन रिक्रिएट अ न्यू ऑर्गन डॅडी, नवीन अवयव. थँक्यू डॅडी. धन्यवाद येशू, धन्यवाद 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 बाबा, तुम्ही स्पर्श केला याबद्दल. भरपूर लोकांच्या ठिकाणी ऑपरेशन होत आहे, भरपूर लोकांच्या ठिकाणी ऑपरेशन होत आहे. कापणार नाही, रक्त पडणार नाही, पण ते बाबा रिप्लांट करायला, नवीन बसवायला. जे काही डॅमेज आहे ते काढायला, जे डॅमेज आहे ते काढायला. ते बाबा मला सांगा, या वर्षात केला डिसेंबर 2026 पर्यंत या ठिकाणी भरपूर साक्ष असणार. भरपूर साक्ष असणार या ठिकाणी. 2026 डिसेंबर पर्यंत या ठिकाणी भरपूर साक्ष असणार देवाच्या गौरवासाठी, देवाच्या गौरवासाठी. दिखामा सिंधीला बाबा, ओरी बाबा बखारा राबाशी. ते बाबा मला ते माझ्या लेकरांना वाचण्याची कोणती गोष्ट अशक्य आहे का? कोणती गोष्ट अशक्य आहे का? थँक्यू डॅडी. बाबा मी आज प्रार्थना करत आहे, जे काही तुझ्यापासून नाही, जे काही तुझ्यापासून नाही, जे काही तुझ्यापासून नाही, ते ब्रेक होते, ते ब्रेक होते, ते ब्रेक होते येशूच्या नावाने, ब्रेक होते येशूच्या नावाने, ब्रेक होते येशूच्या नावाने. प्रत्येक कुटुंब पवित्र होऊ दे, प्रत्येक घर पवित्र होऊ दे, प्रत्येक व्यक्ती पवित्र होऊ दे. जे लोक आज मिरवत आहेत आम्ही पाप करत नाही म्हणणारे बाबा, यांच्या कृत्यामध्ये, त्यांच्या विचारामध्ये पाप करत नाही, त्यांना बदल बदल येशूच्या नावाने. रियांदा नामा बसे खेरिया नामा बखारा रबाश. थँक यू माय लॉर्ड, थँक यू.
धन्यवाद बाबा तुझ्या आत्म्यासाठी, धन्यवाद तुमच्या कार्यासाठी राजा. Thank you, Father. तुटलेल्या लेकरांचं जीवन पान, Yes, yes. माणसांची भीती बाळगू होय नका. बाप्पा. आयझाया 51:12 मध्ये म्हणते, 151:12 मध्ये म्हणते, ज्यांच्या मनामध्ये माणसांची भीती आहे, मला काहीतरी म्हणतील, मला काहीतरी करतील म्हणून भिलेल्या लेकरांनो, बघा देव बाबा काय म्हणत आहे, मर्त्य मनुष्याला घाबरू नकोस. Yes, yes. कुणी तुझं वाईट करू शकणार नाही, होय बाप्पा. कुणी तुझं वाईट करू शकणार नाही, Amen. Yes. कुणी तुझं वाईट करू शकणार नाही. घाबरू नकोस, घाबरू नकोस. तुझा निर्माण करता परमेश्वर तुझा पती आहे, Amen. Yes. तुझा निर्माण करता परमेश्वर तुझा पती आहे, त्याला बघ. बाप्पा. आयझाया 54:5 मध्ये म्हणलेल्याप्रमाणे तुझा निर्माण करता परमेश्वर तुझा पती आहे. Amen. Yes, Jesus. होय बाप्पा. Your maker is your husband. त्याला आनंदित कर, त्याच्यासाठी राहा, त्याच्यासाठी जग, आनंदित राहा. म्हणून तो म्हणत आहे, माझं काम तुझ्याकडे लागलेलं आहे, मला आवडते तू बोलतेला ऐकायला, तुझ्याकडे बसायला मला आवडतो, तुझं ऐकायला मला आवडतो. तू काय पण सांग, मी रेडी आहे तुझं ऐकायला. हो थँक्यू डॅडी, थँक्यू. होय बाप्पा, थँक्यू, थँक्यू. होय डॅडी, तुला आवडते आमचं होय ऐकायला बाप्पा. होय बाप्पा, माझ्या बाप्पा. Thank you, Jesus. तुला आवडते बाप्पा आमचं ऐकायला, तुला आवडते राजा. सगळ्यांना तुझ्याशी बोलायला शिकव, होय बाप्पा. सगळ्यांना तुझ्याशी बोलायला शिकव, होय बाप्पा. आपलं अंतःकरण ओतायला शिकव. Bless the Daddy. होय बाप्पा. धन्यवाद तुझ्या अद्भुत प्रीती, कृपा आणि दयेसाठी बाबा. Yes, Lord. जेव्हा तुम्ही तुमचं वचन पाठवता, Yes. ते वचन कार्य केल्याशिवाय जात नाही. Yes. होय बाप्पा. स्तोत्र 127 प्रमाणे बाबा, होय बाप्पा. तू आज वचन पाठवलास, होय बाप्पा. माझ्या लेकरांना बरं केलंस, नाशापासून वाचवलास. Thank you, Lord. याबद्दल धन्यवाद करू. जे अशक्य ते शक्य केलं, Thank you, Jesus. महान कार्य तू लोकांना जीवनामध्ये केलं, त्याचा धन्यवाद Thank you, करू. Lord. स्वतःकडे तुमच्या हातामध्ये देऊन बाबा, त्या येशूच्या नावाने मागते म्हणून तू आहे. आमेन, Amen. आमेन, Amen. Amen. आमेन. Thank you. धन्यवाद येशू, धन्यवाद. थँक्यू लॉर्ड, थँक्यू. प्रेज द Thank you, लॉर्ड. Lord. Thank you, Jesus. Worship. प्रेज लॉर्ड सर्वांना. गॉड ब्लेस यू ऑल. ते बाबा महान कार्य केलेलं आहे. Yes, yes. क्लिअरली डिसेंबर 2026 ला भरपूर चमत्कार, भरपूर साक्ष या ठिकाणी होणार, भरपूर साक्ष, Amen. Amen. भरपूर देवाचा भरोसा. हालेलुया. प्रार्थना करा, जसं बोलल्याप्रमाणे प्रार्थनेत राहा. जसं म्हटलंय ना, तो आपला ऐकत आहे का आम्ही सांगायला तयार आहे. Yes. हा, तो आपल्याकडे कान लावलेला आहे, पण आम्ही त्याला सांगायला पण तयार पाहिजे. आम्ही जेव्हा सांगत असतो तेव्हा तो ऐकत राहणार, त्याला उत्तर देत जाणार. हालेलुया. हालेलुया. त्याच्याशी नाता असं बलकट करा, ते बाबा खूप बोलणार. गॉड ब्लेस यू.